सावरकरांच्या आयुष्याचा पुढचा सगळा भाग पूर्णपणे बदलून गेला असता आणि कदाचित असं झालं असतं की आपल्या देशानं जे 1947 साली स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य कितीतरी आधीच आपला देश मिळवू शकला असता जर काही गोष्टी सावरकरांना अनुकूल अशा झाल्या असत्या तर. पण मी आपल्याला म्हणालो तसं या माणसाच्या आयुष्यामध्ये सातत्यानं दुर्दैव आणि दुर्दैव इतकंच लिहिलेलं होतं. आपण कल्पना करा की आज आपण समुद्र प्रवास केलात, आपल्याला लक्षात आलं असेल आपली जी जहाज होती ती फार तर 2 मजल्यांची होती. 1910 साली सावरकरांनी ज्या जहाजातून मार्सेलिसच्या बंदरामध्ये उडी मारली मित्रांनो, ती जहाज 4 मजल्यांची होती आणि त्या जहाजाच्या 4थ्या मजल्यावरून सावरकरांनी मार्सेलिसच्या बंदरामध्ये उडी मारलेली होती. ती जहाज त्या किनाऱ्यापासनं साधारणतः 10 ते 15 मिनिटं पोहत जावं लागेल इतकी लांब उभी होती. ती जहाज जिथे उभी होती त्याच्या अवतीभोवती किती खोल समुद्र होता, पाण्यात खाली प्रवाळ होते, दगड होते, अल निनोचा गरम प्रवाह होता की काय होतं याबद्दल सावरकरांना अजिबात कल्पना नव्हती. आणि तरी सुद्धा सावरकर नावाच्या माणसाने त्या समुद्रामध्ये, त्या खळाळत्या समुद्रामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला झोकून दिल्यानंतर सावरकरांनी ती उडी मारली आणि उडी मारल्यानंतर 10 ते 15 मिनिटं अंडर वॉटर सावरकर पोहत होते. असं का घडलं असेल? अनेक जण सावरकरांना त्यांनी ती उडी मारली म्हणून हिणवतात की त्यांची ती उडी यशस्वी झाली नाही. पण मी आपल्याला सांगतो की आपण माणसं आहोत आणि सर्वसामान्यपणे माणसांची एक सहज प्रवृत्ती अशी आहे की आपल्याला जर समजा एखाद्याने बंदिस्त करून ठेवलं एखाद्या खोलीत तर आपण तिथनं बाहेर पडायचा मार्ग शोधत असतो. कुणीही असो, छत्रपती शिवाजी महाराज साधारणतः 45 दिवसांहून अधिक काळ दिल्लीला, आग्र्याला त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते आणि 45 दिवस शिवाजी महाराजांना तिथून सुटून जाण्याची एक सुद्धा संधी मिळाली नाही. सावरकर शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु मानायचे आणि त्यांना संधी मिळाली नसली तरी सुद्धा शिवाजी महाराज 45 दिवस सातत्यानं संधी शोधत होते. आपण इतिहास जर वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की 1 जुलै 1910 ला सावरकरांची बोट लंडनहून निघालेली होती आणि 8 जुलैच्या पहाटे सावरकरांनी मार्सेलिसच्या बंदरामध्ये उडी मारलेली आहे. पण ही उडी मारण्याच्या आधीच सावरकरांना सोडवण्याचा एक प्रयत्न त्यांच्याच लंडन मधल्या मित्रांनी केलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग ते जर आपल्याला माहिती असेल तर मग आपण हा विचार करत नाही की सावरकरांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, तो फसला वगैरे वगैरे. मी उद्या तुम्हाला त्यांनी लंडन मध्ये जी 4 वर्ष व्यतीत केली त्या लंडन मधल्या 4 वर्षांमुळे सावरकरांना अंदमानला आणण्यात आलं आणि 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा देण्यात आली. या 4 वर्षात या माणसाने असं काय जगावेगळं केलं होतं ते सांगणार आहे. त्या 4 वर्षांनंतर सावरकरांना अटक झाली आणि ती अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती जो खटला भरण्यात येणार होता, म्हणजे मी काल आपल्याला म्हणालो मुंबईत सावरकरांना 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली गेली. खरं तर त्यांना अटक लंडन मध्ये झालेली होती, त्याच्यामुळे त्यांच्यावरती खटला लंडन मध्येच चालवायला हवा होता. पण ब्रिटिशांना हे माहिती होतं की आपण जर लंडन मध्ये सावरकरांचा खटला चालवला तर लंडन मध्ये जनमत प्रक्षुब्ध होईल आणि आपल्याला जी शिक्षा सावरकरांना द्यायची आहे ती शिक्षा आपण त्यांना देऊ शकणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण मी आपल्याला सांगतो. 4 वर्ष अभिनव भारत या संघटनेतर्फे सावरकर जे काम करत होते, आपण मदनलाल धिंगरा हे नाव ऐकलं असेल. हा मदनलाल धिंगरा नावाचा मुलगा, मदनलाल धिंगरा सावरकरांच्या प्रेरणेतनं ब्रिटिशांच्या भूमीमध्ये एका पहिल्या ब्रिटिश गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा खून करतो आणि त्याला प्रेरणा सावरकरांची असते. आपल्याला हे माहिती नसेल कदाचित, पण मदनलाल धिंगरा हा मुलगा पंजाब मधल्या एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. म्हणजे आता उद्या परवा मी ज्या क्रांतिकारकांची नावं तुम्हाला सांगणार आहे ती सगळी नावं अशासाठी महत्वाची आहेत कारण आपल्या लक्षात आलं पाहिजे की या माणसांना त्यांच्या अकॅडमिक्स मध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन आयुष्यात काही करता येत नव्हतं म्हणून त्यांनी हातामध्ये बंदुका घेतल्या आणि ते ब्रिटिशांना मारत सुटले असं नाहीये. ही माणसं किती इंटेलेक्च्युअल होती, ही माणसं किती स्कॉलर होती. मदनलाल धिंगरा
हा तरुण मुलगा पंजाब मधल्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा, त्याचा थोरला भाऊ आणि त्याचा धाकटा भाऊ हे दोघेही लंडन मध्ये शिकण्यासाठी आलेले होते. आता मदनलाल धिंगराचे 2 भाऊ लंडन मध्ये शिकतायत, याचा आपण विचार करा की त्याचे वडील किती श्रीमंत असतील. मदनलाल धिंगराचं जे चरित्र लिहिलं गेलं पहिलं पंजाबमध्ये प्रसिद्ध झालं, त्यात त्यांनी असं लिहिलंय की त्या बांधकाम व्यावसायिकांच्या स्वतःच्या 16 प्रॉपर्टीज होत्या. आता मला सांगा, हे इथलं लंडन मधलं सगळे शिक्षण वगैरे सोडून ही मुलं जर पुन्हा भारतामध्ये गेली असती तर बापाचा व्यवसाय अगदी उत्तम पद्धतीनं पुढे चालवू शकली असती. पण ह्या मुलांना असं वाटलं की आपण सावरकरांच्या विचारांनी भारून जावं. ही मुलं सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झाली आणि सावरकरांच्या सांगण्यावरून मदनलाल धिंगरा या मुलानं पहिला ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला. गंमत बघा, तो खून लंडन मधला पहिला एका भारतीयानं एका ब्रिटिशाला मारलेल्याचा पहिला तो असा ती अशी घटना होती. आणि त्या घटनेनंतर मदनलाल धिंगराला फाशी सुनावली ब्रिटिशांनी. सावरकर का ग्रेट आहेत मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो. मदनलाल धिंगराला फाशी सुनावली. ज्या दिवशी मदनलाल धिंगरा फासावरती चढवला जाणार होता त्या दिवशी लंडन मधल्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मदनलाल धिंगराचं जे स्टेटमेंट आतापर्यंतच्या ब्रिटिश पोलिसांनी दडपून टाकलेलं होतं. म्हणजे मदनलाल धिंगरा जो कोट अंगामध्ये घालून गेलेला होता कर्झन वायलीला मारायला, त्या सभागृहामध्ये संध्याकाळी पार्टी सुरू होती आणि तो रात्री तिथे गेलेला होता. तो तिथे गेला आणि गेल्यानंतर त्यानं कर्झन वायलीला 3 गोळ्या मारल्या आणि तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. तो स्वाधीन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची झडती घ्यायला हवी होती आणि त्याच्या कोटाच्या खिशामध्ये किंवा त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये काही कागद सापडतोय का, यांनी हे का केलं असावं. त्याच्या कोटाच्या खिशात ब्रिटिश पोलिसांना कागद सापडला, पण तो त्यांनी प्रसिद्ध केला नाही. कारण हा कागद जर प्रसिद्ध झाला तर एका भारतीय मुलानं एका विशिष्ट हेतूनं, तो विशिष्ट हेतू कुठला आहे तर त्याचा देश पारतंत्र्यात आहे आणि त्याच्या देशावर गेली 100 वर्ष आम्ही ब्रिटिश राज्य करतो आहोत, ही भावना आमच्या ब्रिटन मधल्या, आमच्या लंडन मधल्या लोकांपर्यंत जाईल आणि आमच्याच लोकांसमोर आमची चितू होईल. हे दडपून टाकायचं होतं, हे दाबून टाकायचं होतं ब्रिटिशांना. त्यामुळे वंदे मातरम नावाच्या शीर्षकाखाली मदनलाल धिंगरानं लिहिलं होतं की हे तुमचेच ब्रिटिश लोक आमच्या देशामध्ये येत आहेत, आमची फक्त शारीरिक दृष्ट्या नव्हे आमची आर्थिक दृष्ट्या सुद्धा पिळवणूक करतायत आणि आमच्यावरती दारिद्र्य लादतायत, पारतंत्र्य लादतायत. लोकमान्य टिळकांबद्दल काल मी आपल्याला म्हणालो, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरीत हिशेब केलेत मित्रांनो. हे जे ब्रिटिशांचं परराज्य आपल्या देशावर आलंय ना, हे परराज्य फक्त काही पारतंत्र्य, हे काही राजकीय दृष्ट्या पारतंत्र्य नाही. ब्रिटिशांच्या आपल्या देशामध्ये येण्यानं आपला देश आर्थिक दृष्ट्या किती परावलंबी झालेला आहे. स्वदेशीची आंदोलनं का आपल्या देशामध्ये सुरू झाली आपल्या लक्षातच येत नाही. स्वदेशीचं आंदोलन, वंगभंगाची चळवळ, त्याच्यानंतर पुढे लोकमान्य टिळकांसारख्या नेत्याला जिनिंग फॅक्टरी टाकायला लागली, काच कारखाना सुरू करायला लागला. सावरकरांसारख्या मुलाला मी उद्या आपल्याला सांगणार आहे, पहिली विलायती कापडांची होळी करायला लागली. कारण कच्चा माल आपल्या देशातला तो परदेशामध्ये घेऊन जायचा, चकचकीतपणे प्रोसेसिंग करून पुन्हा आपल्या देशामध्ये विकायचा आणि त्यातनं ब्रिटिश लोक इथनं पैसा घेऊन जायचे. हा जो सगळा प्रकार होता, हा प्रकार अत्यंत भयानक होता. आणि आपल्या लक्षात येत असेल की लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेला गेले तेव्हा आतापर्यंत आपल्या देशामध्ये कधीही न झालेला सगळ्यात मोठा गिरणी कामगारांचा संप लोकमान्य टिळक मंडालेला गेले म्हणून झाला. मुंबईच्या गिरणी कामगारांना बाळ गंगाधर टिळक नावाचा पुण्याचा नेता मंडालेला ब्रह्मदेशामध्ये अटक करून पाठवला जातो. याचं एवढं दुःख का वाटावं, आपण कधी विचार करतो का. सलग 9 दिवस मुंबईच्या गिरणी कामगारांनी दंगे केलेले होते कारण आमचे लोकमान्य टिळक त्यांना तुम्ही अटक करून घेऊन जाताय. काय संबंध मला सांगा. संबंध असा आहे की हे जे पारतंत्र्य आहे आमच्या देशावरचं, हे फक्त राजकीय नाही, त्याला आर्थिक पदर सुद्धा आहे. मुंबईतल्या कापड गिरण्या का बंद होत होत्या, कारण ब्रिटिश या देशामध्ये त्यांच्यावरती प्रोसेसिंगच होऊ देत नव्हते आणि त्याच्या विरुद्ध आवाज आमचे टिळक उठवत होते. म्हणून तुमच्या लक्षात येते या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह करणारं पत्र मदनलाल धिंगराच्या कोटाच्या खिशात सावरकरांनी लिहून ठेवलेलं होतं, पण ते पत्रच दडपून टाकायचं असं ब्रिटिशांनी ठरवून टाकलेलं होतं. त्यामुळे मदनलाल धिंगराला पकडला आणि मदनलाल धिंगराला पकडल्यानंतर साधारण महिनाभरामध्ये त्याच्यावरती खटला सुनावून त्याच्या फाशीचा दिवस उजाडला. सावरकर हा इतका ग्रेट माणूस मित्रांनो की आज मदनलाल धिंगराला फाशी दिली जाणार आहे आणि ज्या दिवशी त्याला फाशी दिली जाणार आहे
त्याच दिवशी लंडनच्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत ब्रिटिश पोलिसांनी लपवून ठेवलेली ती चिठ्ठी, मदनलाल धिंगराचं आत्मवृत्त, मदनलाल धिंगराचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट लंडनच्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये छापून आणलं होतं सावरकरांनी. इथून आपण आता पुण्याला किंवा मुंबईला जाल ना तर एक प्रयोग करा. आता अंदमानला तुम्ही 6 दिवस सावरकर ऐकाल, तर तुम्हाला काय सावरकर कळले हे साधारण एक पाना 1.5 पानाचा एक लेख लिहा आणि एकाने लोकसत्ताकार गिरीश कुबेरांना पाठवा आणि दुसऱ्याने पुणेकरांनी सकाळच्या पवारांना पाठवा आणि वाट बघत राहा कधी छापलं जातोय. हे मी अशासाठी सांगतो की देश आपला नाही, भाषा आपली नाही, लोक आपले नाहीत आणि मुळात वर्तमानपत्र सुद्धा आपली नाहीत. इथे लोकमान्य लोकशक्ती म्हणवणारं वर्तमानपत्र सावरकरांवरचा लेख छापत नसेल तर विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस लंडन मध्ये आज ज्या मुलाला फाशी दिली जाणार आहे त्याचं स्टेटमेंट वर्तमानपत्रात प्रमुख छापून आणत असतील तर त्या सावरकरांची क्रेडिबिलिटी काय असेल आपण विचार करा. हे कुणामुळे शक्य झालंय तर 2 ब्रिटिश पत्रकार सावरकरांनी मित्र म्हणून आपल्या त्या अभिनव भारताच्या त्या सगळ्या टीम मध्ये जमा केलेले होते. त्यापैकी एकाचं नाव डेव्हिड गार्नेट आणि दुसऱ्याचं नाव गाय अल्ट्रेड. आता गाय अल्ट्रेड आणि डेव्हिड गार्नेट ही जी मी आज आणि उद्या या सावरकरांच्या मित्रांबद्दल तुम्हाला सांगणार आहे जे कुठेही ऐकायला मिळत नाही. काय का करावं त्या 2 ब्रिटिश मुलांनी या विनायकासाठी एवढं सगळं. गाय अल्ट्रेड आणि डेव्हिड गार्नेट ही अशी 2 मुलं आहेत मित्रांनो. या 2 मुलांनी जीवावर उदार होऊन सावरकरांना पकडलेलं होतं आणि त्यांना लंडनच्या न्यायालयामध्ये नेण्यात येत होतं. कशासाठी नेण्यात येत होतं? कारण त्यांची ट्रान्सफर केली पाहिजे, म्हणजे त्यांच्यावरती जो आता खटला सुनावला जाणार आहे तो जो सगळा खटला आहे तो भारतात सुनावण्यात यावा याच्यासाठीची जी न्याय प्रक्रिया आहे ती न्याय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा सावरकरांना त्यांच्या कोठडीतून लंडनच्या न्यायालयात नेण्यात येणार होतं. या 2 मित्रांनी पुढे असं ठरवलंय की सावरकर तुम्ही तुरुंगात आहात ठीक आहे, पण आम्ही काय करतो लंडनचं जे कारागृह आहे त्या कारागृहापासून ते लंडनचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयापर्यंतचा जो मधला रस्ता आहे त्या मधल्या वाटेतच तुम्हाला सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो. गाय अल्ट्रेड, डेव्हिड गार्नेट, मॅडम कामा आणि व्हीव्हीएस अय्यर. मॅडम कामा आणि व्हीव्हीएस अय्यर ही अभिनव भारतातली त्यांच्या सगळ्या निकटवर्तीयांमधली अधिक 2 प्रमुख माणसं. या चौघांनी मिळून असं ठरवलं की आपण काय करूया, सावरकरांना ज्या मार्गाने नेण्यात येत आहे त्या मार्गावरती आपण दबा धरून बसूया. सावरकरांना घेऊन जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती धुराच्या बॉम्बचं बॉम्बिंग करूयात आणि ते बॉम्बिंग करून सावरकरांना पकडून पुन्हा एकदा वेगळ्याच मार्गाने लंडन मधून बाहेर दुसऱ्या देशात घेऊन जाऊ असा प्लॅन मार्सेलिसची उडी मारण्याच्या आधी झालेला आहे. हा प्लॅन जर तेव्हा सफल झाला असता तर लंडनच्या 4 वर्षात सावरकरांनी जी संघटना उभी केली ते सगळं ते बाहेरच्या देशात गेले असते आणि तिथून त्यांनी ते काम केलं असतं. पहिला त्यांच्यावरती सुनावणीचा प्रसंग होता. पहिल्या सुनावणीच्या प्रसंगी सावरकर कुठल्या मार्गाने जात आहेत, त्यांच्या अवतीभोवती किती पोलिसांचा पहारा असतोय, त्या पोलिसांच्या पहाऱ्यात आपण सावरकरांना कशा पद्धतीने नेऊ शकू या सगळ्याचे परफेक्ट आराखडे या चौघांनी काढले. पुन्हा एकदा दुसरी त्यांनी वाट बघितली कारण दुसऱ्या वेळेस सुद्धा पोलिसांना संशय येतोय का, त्याच मार्गाने पोलीस गाड्या नेत आहेत का, या सगळ्याचा अत्यंत बारकाईने विचार या चौघांनी केलेला होता. त्यांनी आतापर्यंत स्फोटकं जमवलेली होती, शस्त्रास्त्र जमवलेली होती आणि त्या स्फोटकांची आणि शस्त्रास्त्रांची तयारी करून हळूच एका आपल्या गुप्तहेरामार्फत आज तुरुंगात सावरकरांना बातमी पाठवलेली होती. कारण पत्रकार मंडळी आपण म्हणजे हल्ली आपल्याला इतके ग्रेट पत्रकार बघायची सवय नाही, कारण आपल्याला सकाळी 9 वाजता उठून जे पत्रकार दिसतात तसेच पत्रकार बघायची सवय आहे. ते जाऊ द्या, पूर्वी तसे पत्रकार नव्हते, त्यांना बातम्या कळायच्या. तर त्या पत्रकारांनी त्याच्या विशिष्ट माणसांतर्फे आज सावरकरांना बातमी पोहोचवली होती की आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुम्ही सुद्धा तयार राहा. आता गंमत बघा, पहिली सुनावणी, दुसरी सुनावणी झाली आणि तिसऱ्या शेवटच्या सुनावणीला ज्या मार्गाने सावरकरांची गाडी जाते त्यापैकी एका वळणावरती गाय अल्ट्रेड, डेव्हिड गार्नेट आणि नंतर पुढे मॅडम कामा आणि व्हीव्हीएस अय्यर दबा धरून बसलेले आहेत.
त्यांचं सगळ्यांचं एकमेकांमधलं कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग आहे की सावरकरांच्या गाड्या त्या कारागृहातनं बाहेर पडल्या आहेत, त्या गाड्यांच्या मागे किती गाड्या आहेत, पुढे किती गाड्या आहेत, या सगळ्याचं परफेक्ट वर्णन एकमेकांना खुणेनी त्यांनी प्रत्येकाने सांगणं सुरू केलेलं आहे. आणि आता ते विशिष्ट ज्या टर्न पर्यंत त्यांच्या गाड्या आलेल्या आहेत, तिथे गाडी आल्यानंतर शस्त्रास्त्रांनी त्यांनी दारुगोळा भरून ठेवलाय. ते बघतायत आता गाडी समोरून येते. समोर असलेल्या गाय अल्ट्रेड आणि डेव्हिड गार्नेटनी मॅडम कामा आणि व्हीव्हीएस अय्यरना सूचना सुद्धा केलेली आहे. त्यांचं आपापसातलं कम्युनिकेशन ताळमेळ इतका व्यवस्थित बसलाय. पण त्या चौकापर्यंत सावरकरांना घेऊन गाडी आली आणि ती आलेली गाडी नेहमी मागच्या ज्या 2 मार्गांनी उजवीकडे वळायची होती ती नेमकी डावीकडे वळली आणि यांनी जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन फसला. शेवटची संधी होती त्यांना. जर ती गाडी त्या दिशेला वळली असती, नेमका ब्रिटिश पोलिसांना त्याचा सुगावा लागला असावा म्हणून तिसऱ्या सुनावणीच्या वेळी सावरकरांना वेगळ्याच दिशेने घेऊन जायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि असं त्यांनी ठरवल्यानंतर मित्रांनो, ही जी एकमेव संधी सावरकरांना सुटून जाण्याची होती, ती एकमेव संधी सुद्धा हातातनं निघून गेली, हातातनं निसटून गेली. आता गंमत बघा, ही संधी सुद्धा निसटून गेल्यानंतर सावरकरांसारखा माणूस शांत बसतोय का? त्यांना आता भारतात देणार म्हटल्यानंतर इथले लंडन मधले त्यांचे 2 मित्र त्यांनी परवानगी काढली आणि परवानगी काढल्यानंतर किमान शेवटचं आम्हाला सावरकरांना भेटू द्या असं म्हणून ते सावरकरांना भेटायला गेले. लंडनच्या तुरुंगात सावरकरांनी गाय अल्ट्रेड आणि डेव्हिड गार्नेटला सांगितलंय की मी ज्या रस्त्यानं लंडन मधून भारतापर्यंत जाणार आहे, मी जरी समुद्राच्या मार्गाने प्रवास करत असलो तरी सुद्धा वाटेवरती जे जे देश लागतात त्या त्या देशांच्या समुद्र किनाऱ्यावरती मी निष्ठून जाण्याचा प्रयत्न करीन. आणि सावरकरांनी तिथे सांगितलंय, कुठे? लंडनच्या तुरुंगामध्ये सावरकर असं सांगतात, परिस्थिती अनुकूल असेल तर मार्सेलिसला भेटू. काय वाक्य आहेत बघा सावरकरांची. गाय अल्ट्रेड, डेव्हिड गार्नेट सावरकरांची भेट घेऊन बाहेर आले आणि सावरकरांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांना ब्रिटन सोडून बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे व्हीव्हीएस अय्यर आणि मॅडम कामा या दोघांना त्यांनी सांगितलं. आणि मग बरोबर 1 जुलै 1910 रोजी लंडन मधून सावरकरांचं जहाज निघालं. सावरकरांसोबत ब्रिटिश पोलिसांनी 4 अधिकारी नेमलेले आहेत. त्या 4 अधिकाऱ्यांची नावं इतिहासात नोंदवलेली आहेत. एक म्हणजे अमरसिंग, दुसरा सखाराम सिंग, जॉन पार्कर आणि पॉवेल असे 2 ब्रिटिश आणि 2 भारतीय वंशाचे असे 4 अधिकारी सावरकरांसोबत आहेत. सावरकर एकटे आहेत. आणि 1 जुलैला 1910 रोजी सावरकरांना घेऊन ती बोट निघालेली आहे. आता गंमत बघा, सावरकरांची बोट लंडन मधून भारतात यायला साधारणतः मिनिमम 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. आणि त्या 15 दिवसामध्ये ज्या ज्या प्रमुख देशांच्या सीमांवरून किंवा ज्या ज्या प्रमुख देशांच्या बंदरांवरून ती बोट जाते, ती जहाज जाते, तिथे तिथे यांनी पहारा द्यायचा. तिथे तिथे कदाचित सावरकरांनी सुटून जाण्याचा प्रयत्न केला तर मॅडम कामा आणि व्हीव्हीएस अय्यर यांनी तयार राहायचं. याचं कारण ब्रिटिश पोलीस हे ब्रिटन व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देशाच्या भूमीवरून सावरकरांना अटक करू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या असं लक्षात येत असेल की आपण गंमत बघा, विजय माल्या आपले पैसे बुडवून दुसऱ्या देशात गेला, आरसीबी जिंकलं तरी तो परत आला का? तो परत आला नाही. आपले पोलीस त्या देशात जाऊन त्याला पकडू शकत नाहीत, ते प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातं. तसं 100 वर्षांपूर्वी विनायक दामोदर सावरकर जर उडी मारून फ्रान्सच्या किनाऱ्यावरती गेले असते, मार्सेलिसला गेले असते, तर त्या मार्सेलिसच्या किनाऱ्यावरून सावरकरांना ब्रिटिश पोलीस पकडू शकले नसते. तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरला असता. मी आपल्याला हे का सांगतोय? सावरकरांना जेवढा इतिहास ठाऊक होता तेवढाच सावरकरांना भूगोल सुद्धा ठाऊक होता. पुन्हा एकदा काल मी ज्या 2 मुख्य विषयांपासून सुरुवात केली ना, त्याच विषयांवर आपण आलो. इतिहास आणि भूगोल 2 गोष्टी आयुष्यात किती महत्वाच्या आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात इतिहासाची कशी मदत झाली हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण आता भूगोलाची कशी झाली आहे का? लंडन मधून भारतापर्यंत किती प्रमुख देश लागतात, त्या प्रमुख देशांचे किनारे कसे आहेत, आपण कुठल्या देशात जाऊन क्रांतिकार्याचं आंदोलन करू शकतो, याच्या बारकाईनं नोंदी सावरकरांनी केलेल्या आहे. याचा अर्थ त्यांचा भूगोल पक्का आहे.
त्यांना कळतंय की कुठल्या मार्गाने ती जहाज जाणार आहे आणि आपण कुठे उतरून जाऊ शकतो. आणि आपल्याला मी सांगतो 7 दिवस आपण म्हणजे सावरकरांनी स्वतः हा प्रसंग इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलाय. ते जेव्हा रत्नागिरीला स्थानबद्ध होते म्हणजे अंदमानातून त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर तेव्हा सावरकरांना एका शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेलं होतं. आणि शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलवल्यानंतर तिथल्या तरुण मुलांनी सगळ्या सावरकरांना प्रश्न विचारला होता. कारण त्यांना ते फॅसिनेशन होतं त्या सगळ्याचं. त्यांना अप्रूप वाटत होतं की हा माणूस एका जहाजाच्या 4थ्या मजल्यावरनं खळाळत्या समुद्रामध्ये उडी घेतो आणि त्याला काहीच होत नाही. हा माणूस याची देह याची डोळा आपल्या समोर असा उभा आहे, आपण त्याला बघू शकतो. या माणसाला कसा हा पराक्रम केला. त्यांना अचाट प्रश्न होते, अफाट प्रश्न होते. आणि ते प्रश्न सावरकरांना ती मुलं विचारत होती आणि ती मुलं त्याला म्हणत होती की तुम्ही कशी उडी मारलीत आम्हाला सांगा. तेव्हा सावरकरांनी अगदी त्या मुलांना कळेल असं उदाहरण दिलं. मित्रांनो, सावरकर त्यांना सांगायला लागले की गंमत बघा, तुम्ही सगळेजण शाळेमध्ये शिकता, तुमच्या वर्गात तुमच्या अवतीभोवतीचे मित्र आहेत. मी ही उडी कशी मारली ह्यापेक्षा मी ती उडी का मारू शकलो हे तुम्हाला सांग. आपल्या सगळ्यांचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक ऍटिट्यूड असतो. मित्रांनो, आपण काय भावनेतनं आपल्या आयुष्याकडे बघतो बघा. सावरकरांनी त्यांना सांगितलं की तुमची दरवर्षी वार्षिक परीक्षा होते आणि वार्षिक परीक्षा झाल्यानंतर निकाल हाती येतो. ज्या दिवशी निकाल हाती येतो त्या दिवशी तो निकाल वाचल्यानंतर तुमच्या अवतीभोवतीच्या मित्रांमध्ये 2 गट असतात, मी तुम्हाला सांगतो. आणि सावरकर त्यांना सांगायला लागले त्या 2 गटांमध्ये एक गट असा असतो की 95% मिळाले तरी सुद्धा तो गट आपल्या आयुष्यात नाराजच असतो. त्याला 96% का नाही मिळाले याच्यासाठी तो कुठेतरी भोकाट पसरून बसलेला असतो. आणि सावरकर त्या मुलांना सांगायला लागले आणि दुसरा गट असा असतो जो 80% मिळाले तरी सुद्धा पुढच्या वर्षी 85%चा प्रयत्न करेल असा सकारात्मक असतो. इट्स ऑल अबाउट आपण कसं बघतो या सगळ्याकडे. सावरकर त्या मुलांना सांगतायत की अरे मित्रांनो, 15 दिवसांचा माझा प्रवास होता आणि 15 दिवसांच्या त्या प्रवासामध्ये पहिले 7 दिवस नियतीनं मला एक सुद्धा संधी दिलेली नव्हती. नॉट अ सिंगल चान्स, एकही चान्स नाही सावरकरांना. मला सांगा की आपण एका जहाजाने प्रवास करतोय आणि 4 पोलीस अधिकारी 24 तास आपल्या सोबत आहेत. त्यांच्यापासून सोडवून जाण्याचा प्रयत्न आपण करणं शक्यच नाही. आपण झोपलोय, आपल्या बाजूला इतर बेड्सवरती 4 बेड्सवरती ते लोक झोपलेले आहेत. आपण वॉशरूमला गेलो, आपण शौचाला गेलो, त्याच्या बाहेर ते पोलीस उभे आहेत. पळून कसं जायचं. सावरकर म्हणतात नियतीनं मला एक सुद्धा संधी दिली नाही. पण मी जर निगेटिव्ह विचार करत असतो की मलाच का, माझ्याच बाबतीत असं का घडतं, तर मी 8 जुलैच्या पहाटे मार्सेलिसच्या बंदरात ही उडी मारूच शकलो नसतो. सावरकरांनी सांगितलंय त्या 7 दिवस सतत मी स्वतःला समजावत होतो की विनायका, एक क्षण असा येईल, एक संधी अशी येईल की जी तू आतापर्यंत ही जी तपश्चर्या केलेली आहेस या तपश्चर्येला ललामभूत ठरेल. आणि आतापर्यंत तुझ्या मनामध्ये ही जी सगळी असंख्य वादळ सुरू आहेत, हे जे असंख्य प्रश्न आहेत की माझ्याच बाबतीत हे का घडतं, पण तू जर पॉझिटिव्ह राहिलास तर त्या संधीचा तुला फायदा करून घेता येईल आणि त्या संधीवर स्वार होऊन तुला इथून सुटका करून घेता येईल. सावरकरांनी त्या मुलाला सांगितलंय की फक्त आणि फक्त मी असा विचार करत असतो की माझ्याकडून आता होणार नाही, आता ब्रिटिश मला भारतामध्ये नेतील आणि भारतात नेऊन मला शिक्षा सुनावतील, असाच जर मी विचार करत असतो तर माझ्या मनात मी इथून सुटून जाऊ शकेल, उड्डाण करू शकेल, मुक्ततेचे विचारच माझ्या मनात आले नसते. त्यामुळे ते म्हणाले आपण आपल्या आयुष्याकडे कसं बघायचं हे आपण ठरवायचं असतं. तिथे सावरकरांनी त्या मुलांना सांगितलेलं होतं की 7 दिवस मला संधी मिळत नव्हती, पण माझे आदर्श कोण होते. माझे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. 45 दिवस ते औरंगजेबाच्या कैदेत खितपत पडले होते. 45 दिवस औरंगजेब आग्र्यामध्ये होता. महाराज कसे सुटलेत बघा. औरंगजेब शिकारीसाठी आग्रा शहर सोडतोय हे कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांची योजना केली. म्हणजे राजा राजधानीमध्ये नसला की राजाच्या अवतीभोवतीची व्यवस्थाही कुठेतरी शिथिल होते, लक्षात घ्या. आणि ती व्यवस्था एकदा का शिथिल झाली की मग आपल्या डोक्यामध्ये जे आहे तो प्लॅन आपल्याला कार्यान्वित करता येईल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आधुनिक काळात वागून दाखवणारा एकमेव माणूस तो म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहे. 45 दिवस औरंगजेब तिथेच होता. रामसिंगाशी तो बोलत होता, मिर्झा राजा जयसिंगाचा तो मुलगा. आणि बरोबर 45 दिवसांनंतर मित्रांनो औरंगजेबानं आग्रा सोडला आणि त्यानंतर 8 दिवसांच्या आत
महाराज तिथून निसटून आले. सावरकर म्हणाले माझ्या हातामध्ये फक्त 15 दिवस होते आणि त्या 15 दिवसात एक संधी मिळेल याची मी वाट बघत होतो. आणि कसा आपण पॉझिटिव्ह असलो ना की सगळं ते जग आपल्या मनातली ती गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्या पाठीशी उभं राहतं. याचा अनुभव कसा सावरकरांना आला असेल. मित्रांनो, त्यांनी लिहिलंय की 7 दिवस एकही आशेचा किरण दिसत नव्हता. 7 जुलैची ती संध्याकाळ झाली आणि आम्ही फ्रान्सच्या जवळ मार्सेलिस जवळ होत असं आम्हाला कळलं. 7 दिवस सावरकर त्याच 4थ्या मजल्यावरच्या त्याच शौचकूपामध्ये जात होते. ते त्यांना माहिती नव्हतं की 8 जुलैच्या पहाटे त्याच संडासाच्या त्या बोळातनं आपण बाहेर उडी मारू. हे काहीही मनात नसताना सावरकर सतत पॉझिटिव्ह होते म्हणून हे घडू शकलं. ते म्हणाले 7 जुलैच्या संध्याकाळी त्या चौघांपैकी एकाला मी आपापसात कुजबुजताना ऐकलं की आपली जी जहाज आहे त्या जहाजाचा कनेक्टिंग रॉड म्हणजे त्याची सांधेनळी तुटलेली आहे आणि आता कनेक्टिंग रॉड जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मार्सेलिसच्या बंदरातनं हे जहाज पुढे जाणार नाही, ही बोट पुढे जाणार नाही. त्यामुळे 7 जुलैची रात्र म्हणजे 8 जुलैची पहाट होईपर्यंत हे जहाज मार्सेलिसच्या किनाऱ्यावर एका जागी उभं राहणार आहे. लक्षात घ्या. आता कनेक्टिंग रॉड तुटलाय म्हटल्यानंतर इंजिनियर्स येतील, ते त्या मशिनरीमध्ये काहीतरी करतील आणि या सगळ्यामध्ये बराच वेळ जाईल. तर रात्र झालेली असल्यामुळे कदाचित ते पहाटे येतील किंवा रात्री येतील माहिती नाही. पण सावरकरांनी मनामध्ये असा विचार केला की हीच संधी आपल्या आयुष्यात आहे, त्यामुळे ही संधी सोडायची नाही. कारण जवळ त्याला फ्रान्सचा किनारा दिसत होता. त्या किनाऱ्यावरती लागलेल्या दीपज्योती त्यांच्या मनात अशा तेजाळत होत्या आणि त्या दीपज्योती तेजाळल्यानंतर रात्रीची जेवण झालेली होती आणि सावरकरांनी अतिशय रोमांचकारी प्रसंग सांगितलाय. ते म्हणाले की गेले 7 दिवस आम्ही ज्या कंपार्टमेंटमध्ये चारही पोलीस अधिकारी माझ्या अवतीभोवती आहेत, आम्ही जिथे झोपतो आहोत त्या सगळ्या बिछाण्यावरती मी आलो. मी बिछाण्यावरती झोपायचा प्रयत्न करू लागलो. माझ्या समोरच्या आणि मागच्या बिछाण्यावरती अमरसिंग, सखाराम सिंग आणि बाजूच्या बिछाण्यावरती पार्कर आणि पॉवेल हे चौघे झोपले. रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले. जेवण झाल्यानंतर सुद्धा मी डोळे मिटून पडण्याचा प्रयत्न करत होतो पण मला झोप काही केल्या लागत नव्हती. मला कळत नव्हतं मला झोप का लागत नाहीये. मी घड्याळाकडे बघितलं, एव्हाना रात्रीचे 12 वाजलेले होते आणि तरी सुद्धा मला झोप लागत नव्हती. मी माझ्या बिछाण्यावरून उठलो आणि मांडी घालून असं स्तब्धपणे शांतपणे बसलो. आणि मी मांडी घालून जेव्हा बसलो तेव्हा माझ्या मनामध्ये असंख्य विचार यायला लागले. असं डोकं पाठीला असं डोकं टेकवून मागे त्या बोटीच्या मागच्या बाजूला मी असं बसलेलो होतो आणि विचारामध्ये मग्न झालेलो होतो. माझा डोळा केव्हा लागला मला कळलं नाही आणि अचानकपणे तो डोळा लागल्यानंतर मला भास व्हायला लागले. आणि सावरकरांनी असं लिहिलंय की मला आठवायला लागलं की मी वयाच्या 14व्या वर्षी माझ्याच घरातल्या त्या अष्टभुजा भवानी समोर शपथ घेतली होती. ती अष्टभुजा भवानी माझ्या घराण्याची कुलदेवता ती मला सांगतेय, अरे विनायका असा झोपलास काय, उठ जागा हो. तुला आठवतंय ना तू तुझ्या वयाच्या 14व्या वर्षी माझ्या समोर काय शपथ घेतली होतीस, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेल. ती शपथ सिद्ध करण्याचा हा काळ आहे. हीच संधी आहे. तुला आठवतंय का छत्रपती शिवाजी महाराजांना हीच संधी मिळालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज सावरकरांना काय प्रेरणा मिळत आहेत बघा. इतिहासाचा अभ्यास कसा सावरकरांच्या मनाला असा गारुड करून बसलाय बघा. आपल्याला आठवत असेल अफजल खानाचं सैन्य आलेलं होतं आणि त्या अफजल खानाच्या 70,000 सैन्यापुढे आमच्या प्रतापगडावरचं 5-6 हजार मावळ्यांचं सैन्य कसं पुरं पडणार हा प्रश्न शिवाजी महाराजांना पडला होता. आणि तो प्रश्न पडल्यानंतर त्या प्रतापगडावर महाराज होते आणि प्रतापगडावर एके दिवशी रात्री ती त्यांची कुलस्वामिनी जगदंबा त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या कुलस्वामिनीनं त्यांना दृष्टांत दिला. आणि मग महाराज दुसऱ्या दिवशी उठले आणि ते म्हणाले की आई भवानी काल रात्री स्वप्नामध्ये आली आणि तिने ती तलवार त्यांना भेट दिली. आणि त्या तलवारीनं आपल्याला आश्चर्य वाटेल की खान इथे येताना म्हणजे खान महाराष्ट्रामध्ये येताना तो गेला होता, तो तुळजापूरला गेला होता आणि तुळजापूरच्या देवीचं मंदिर त्यानं उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. तो कोल्हापूरला गेलेला होता. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात अफजल खानाने गाय कापली होती. ज्या हातांनी आणि ज्या देहानं त्यानं त्या तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं, ज्या हातांनी आणि ज्या देहानं त्यानं त्या जगदंबेच्या मंदिरात गाय कापली, तो देह इथून त्या पायांनी चालत गेला नाही. महाराजांना रात्री दृष्टांत दिला त्या जगदंबेनं आणि ती भवानी तलवार, त्या भवानी तलवारीने त्यांनी पुढचं सगळं युद्ध खेळलं. सावरकरांना ते आठवतंय. सावरकर खाडकन जागे झाले. त्यांना जणू तो दृष्टांत झालाय आणि तो दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी मनोमन असं ठरवलं की अरे जणू आपली कुलदेवता जिच्या 8ही हातांमध्ये शस्त्र आहेत अशी ती अष्टभुजा भवानी आपल्या स्वप्नात आली आणि ती आपल्याला काय सांगतेय, उठ विनायका जागा हो. अरे ब्रिटिशांच्या कैदेत खितपत पडण्यासाठी तुझा जन्मच झालेला नाहीये. इथून
उठ, उड्डाण घे आणि राष्ट्रयज्ञ जागा कर. काय स्वप्न आहेत बघा सावरकरांची. आणि ते म्हणाले, मी घड्याळात बघितलं तेव्हा पहाटेचे 3-3:30 वाजलेले होते आणि आतापर्यंत मला झोप येत नव्हती, माझा डोळा कसा लागला मला कळत नव्हतं, पण आता मात्र माझे विचार स्पष्ट झालेले होते. जणू जगदंबेनं त्या कुलस्वामिनीनं मला कौल दिलेला होता आणि आता मी निशंक मनानं झोपी गेलो. 3:30 ते 6 सावरकर त्याच बिछाण्यावर झोपी गेले. 3-4 तासांनी हा माणूस ह्या 4 जणांना धुळफेक करून ह्या 4 जणांना फसवून ह्यांच्यापासून सुटून जाणार आहे ह्याचं प्लॅनिंग मनात असताना 3:30 ते 6 सावरकर त्या बिछाण्यावर गाढ झोपी गेले. आपण याचा विचार करू शकतो, एखाद्याचं बीपी किती वाढलं असतं, आता मी कसं करू, काय करू. आपला स्वतःवर जर ठाम आणि प्रगाढ विश्वास असेल ना की कितीही अडचणी येऊ, कितीही संकट येऊ, मी यातनं तरुण जाईल, तर कुठलीही जगातली शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही. हे विनायक दामोदर सावरकरांनी सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, टायमिंग्स नोटेड आहेत माझ्याकडे. ब्रिटिश पत्रकारांनी, ब्रिटिश पोलिसांनी त्यानंतर ज्या नोंदी लिहिल्या, 113 वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली आहे त्याच्यानंतरच्या. 113 वर्तमानपत्र. सावरकरांनी जे केलं ते काम इतकं सोपं नव्हतं. 3:30 वाजलेले होते. 3:30 ते 6 सावरकर झोपले. 6 वाजता सावरकर त्याच बिछाण्यावरून उठले. आजूबाजूला बघतायत तर काय आता हळूहळू पहाट होते की काय अशी सगळी चिन्ह होती. 6 वाजता सावरकर उठले. त्यांनी पार्कर पॉवेलला न उठवता त्याचे जे सह अधिकारी होते अमरसिंग आणि सखाराम सिंग, त्या दोघांना उठवलं आणि त्या दोघांना उठवल्यानंतर सावरकर असं म्हणाले की मला शौचाला जायचंय, मला घेऊन चला. 6 वाजले घड्याळात त्यांनी बघितलं आणि घड्याळात बघितल्यानंतर त्यांनी अर्थात त्यांचे अधिकारी म्हणजे पार्कर आणि पॉवेल त्यांच्या परवानगीशिवाय सावरकरांना नेता येणार नव्हतं. त्यांना ते उठवायला गेले. त्यांना उठवायला गेले आणि उठवायला गेल्यानंतर ते अर्धवट झोपेत होते. त्यांनी असं बघितलं आणि ते म्हणाले की सावरकरांना घेऊन जायचंय. त्यांनी झोपेतच खूण केली, जरा 10 मिनिटं थांबा. अमरसिंग सखाराम सिंग परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी सावरकरांना सांगितलं की पार्कर नाही म्हणतोय, त्यामुळे जरा थांबावं लागेल. सावरकर तसेच त्याच बिछाण्यावर आडवे झाले. कुठेही घाई केली नाही, मला घेऊन चला, काहीही नाही, चलबिचल शून्य. अशा परिस्थितीत 15 मिनिटं सावरकरांनी जाऊ दिली आणि 6:15 वाजता पुन्हा अमरसिंग सखाराम सिंगला सावरकरांनी उठवलं आणि त्याला उठवल्यानंतर सावरकर त्याला पुन्हा सांगायला लागले की आता 6:15 वाजलेत, नैसर्गिक विधी आहेत, आता तरी मला घेऊन चल. आणि मग पुन्हा तो पार्करकडे गेला. त्यांनी पार्करला उठवलं. तो आता जागा झाला आणि त्यांनी जागा होऊन त्याच्या घड्याळात बघितलं. तो म्हणाला 6:15 झालेत, त्यांना घेऊन जा. आणि तो पुन्हा बिछाण्यावरती आडवा झाला. आतापर्यंत त्या शौचाला जाताना सावरकरांनी रात्री जो नाईट गाऊन घातलेला असायचा तो नाईट गाऊन घालून फक्त अंगावरती एक वस्त्र घालून सावरकर जायचे. पण आता 8 जुलैच्या पहाटे सावरकरांनी काळ्या रंगाचा जो नाईट गाऊन आपल्या अंगावरती घातलेला होता तो तसाच ठेवून सावरकर निघाले. एरवी सावरकर वॉशरूमला जाताना त्यांचे नॅपकिन्स सोबत घ्यायचे, जे त्यांच्या सोबत दिलेले होते. सावरकरांनी ते नॅपकिन्स त्याच बिछाण्यावरती ठेवले आणि अंगावरचा नाईट गाऊन तसाच ठेवून सावरकर अमरसिंग सखाराम सिंग सोबत 4थ्या मजल्यावरच्या त्या शौचकूपापाशी आले. ते तिथे आले. अमरसिंग सखाराम सिंग बाहेर उभे राहिले. सावरकर आत गेले आणि आत गेल्यानंतर सावरकरांनी काय केलं तर आत गेल्यानंतर त्यांनी तो दरवाजा आतून पुन्हा बंद करून टाकला. आतून दरवाजा बंद केला आणि आतून दरवाजा बंद केल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी काय केलं तर अंगावरचा जो नाईट गाऊन होता तो नाईट गाऊन काढला. तो गाऊन बऱ्यापैकी उंचीने मोठा होता आणि त्याला हुक मध्ये लावलेलं होतं. सावरकरांनी तो काढला आणि त्या दारावरती अडकवला. तो असा खालपर्यंत आला. त्यामुळे खालनं त्यांना काही हालचाल येईल का या सगळ्याचा प्रश्नच मिटला आणि सावरकरांनी ते दार पुन्हा उघडलं. कसं उघडलं, का उघडलं ह्यांना कळेना. सावरकरांनी दार उघडलं आणि त्यांना प्रश्न पडला. त्यांनी अमरसिंग सखाराम सिंगला बोलवलं आणि ते असं म्हणाले की जा पटकन जाऊन मी माझे नेमके नॅपकिन्स विसरलेलो आहे, तेवढे नॅपकिन्स घेऊन येता का, माझे ते रुमाल घेऊन येता का. आता गंमत बघा, या दोघांपैकी एकाने तरी तिथे थांबायला पाहिजे होतं ना. हे दोघेही पाठी वळले आणि नॅपकिन्स घ्यायला गेले. सावरकरांना त्या गाऊन लटकवण्याची कल्पना कशामुळे सुचली असावी मित्रांनो, लक्षात घ्या. सावरकरांनी रशियन क्रांतिकारकांचं चरित्र खूप वाचलेलं होतं आणि एक क्रोपोटकिन नावाचा रशियन क्रांतिकारक होता. हा रशियन क्रांतिकारक एका गुन्ह्यामध्ये अडकला आणि तो अडकल्यानंतर त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. सुटका कशी करून घ्यायची त्याच्याकडे मार्ग सुचेना. असं म्हणून त्यानं आजारी असल्याचं सोंग केलं आणि आजारी असल्याचं सोंग केलेला हा क्रोपोटकिन नावाचा क्रांतिकारक अगदी आसन्न मरण आहे अशा पद्धतीने त्या कारागृहामध्ये वागायला लागला. आता सावरकरांना तो गाऊन आणि ह्याची प्रेरणा का सुचावी
क्रॉपोटकिन वरून सावरकरांनी सांगितलंय की मी अंगावरचा तो गाऊन काढून तिथे गेलो असतो तर आत गेल्यानंतर लगेचच मी दार उघडतोय आणि मला हे आणून द्या म्हणतोय, त्यांना माझ्यावर संशय आला असता. मी आत गेलो, मी माझे कपडे काढून मी शौचाची तयारी करतोय, त्यांना किमान दिसायला पाहिजे होतं, त्यामुळे मी गाऊन काढला, तिथे लटकवला, पायातल्या चपला काढल्या, त्या खाली ठेवल्या. क्रॉपोटकिननं हेच केलं होतं. क्रॉपोटकिननं आजारी असण्याचं नाटक केलं आणि आता हा आजारी आहे म्हटल्यानंतर याला रुग्णालयात नेलं पाहिजे असं म्हणून अँब्युलन्स आली. त्या अँब्युलन्स मध्ये आता गमत बघा, अँब्युलन्स मध्ये असं स्ट्रेचर वरती ठेवलं जातं आणि मग त्या अँब्युलन्स मध्ये घातलं जातं. त्या क्रॉपोटकिनला अँब्युलन्सला अंगामध्ये असं त्या अँब्युलन्स मध्ये घातलं. ती अँब्युलन्स रुग्णालयापर्यंत आली. रुग्णालयापाशी आल्यानंतर जे 2 पोलीस होते ते आधी खाली उतरले. खाली उतरल्यानंतर रुग्णालयातलं स्ट्रेचर आणण्यासाठी त्यांनी माणसं पाठवली. रुग्णालयातलं स्ट्रेचर आलं. त्या पोलिसांनी त्या क्रॉपोटकिनला असा उचलला आणि त्याच्या अंगावरती 2 पांघरुणं होती, त्याला तसाच उचलून त्या स्ट्रेचरवर आडवा केला आणि ते 2 पोलीस, आता बघा, जे रुग्णालयाचे 2 माणसं आहेत ते समोर घेऊन जायला आणि ते 2 पोलीस मागे वळले. मागे वळून त्या अँब्युलन्सचा दार त्यांनी लावायचा प्रयत्न केला. ते जसे मागे वळले तसा आतापर्यंत आसन्न मरण असलेला क्रॉपोटकिन जागा झाला. त्यांनी आपल्या अंगावरचे ते दोन्ही पांघरुणं ते 2 पोलिसांच्या अंगावर टाकले आणि तसाच तो तिथनं धावत सुटला. सावरकरांच्या मनामध्ये ही जी काळा कोट ठेवण्याची कल्पना ती तिथून आली. ते म्हणाले काही झालं तर आपल्याकडे काहीतरी सामग्री पाहिजे असं म्हणून सावरकरांनी त्या बंदिस्त काचेला समोरून झाकलं आणि आता हे 2 जण जात आहेत. लक्षात घ्या, 5-10 मिनिटं लागणार होती त्यांना ते आणायला. ते दोघांना का पाठवलं? कारण सावरकरांनी आत गेल्या मागे वळून बघितलेलं होतं. त्या संडासाच्या भांड्याच्या वरती एक काच होती. त्या काचेची मापं ब्रिटिशांनी दिलेली आहेत. सावरकरांनी बघितलं. आता गंमत बघा, ती काच आहे, ही साधी काच आहे. ही काच आपण हाताने फोडू शकू का? मला सांगा. हाताने फोडणं शक्य नाही. बरं, मी गेलोच ती काच हाताने फोडण्याचा प्रयत्न करायला तर काय होईल? एकतर बाहेर आवाज जाईल आणि मी काहीतरी खटपट करतोय हे लक्षात येईल. अमरसिंग सखाराम सिंग बाहेर उभे आहे आणि आज मी काचेसोबत काहीतरी खटपट करतोय हे त्यांना कळू नये म्हणून त्यांना बाहेरनं बाजूला पाठवणं आवश्यक होतं. असं म्हणून सावरकरांनी त्यांना बाजूला पाठवलं. बाजूला पाठवल्यानंतर ती काच त्यांनी कशी बशी फोडली. आपण लक्षात घ्या, हातानं फोडलेली काच कशी फुटते? हातानं फोडलेली काच ही अशी ओबड-दोबड फुटते. त्यांनी गळ्यातलं जानवं काढलं आणि ते जानवं आपल्या छातीला लावलं. ब्रिटिशांनी सावरकरांची मापं काढली आहेत आणि त्यांनी मापं लिहिली आहेत. सावरकरांच्या छातीचा व्यास 32 इंचाचा आणि त्या गोलाचा पोर्ट होलचा व्यास 12 इंचाचा आहे. आपण कल्पना करा, त्याचा व्यास ब्रिटिशांनी नंतर मोजलाय की हा माणूस गेला कसा इथून पळून. आणि मग सावरकरांच्या असं लक्षात आलं की 12 इंचाच्या व्यासातनं 32 इंचाची छाती जाऊ शकणार नाही. आता कायच घडेल, आपलं आपण डोकं बाहेर काढून बघूया असं म्हणून त्या ओबड-दोबड अर्धवट फुटलेल्या काचेतून सावरकरांनी आपलं डोकं बाहेर काढलं. डोकं बाहेर काढल्यानंतर आपला उजवा हात, त्यांना असं लक्षात आलं की 4थ्या मजल्यावर जरी आपण असलो तरी समुद्र आणि पाणी खाली आहे. आपला एक हात जर बाहेर काढला तर बोटीच्या बाहेरचा जो भाग आहे त्या भागावरती आपण प्रेशर देऊ शकतो, ताण देऊ शकतो आणि तो ताण सावरकरांनी दिला. त्यांना माहित होतं की आपल्याला वेदना होणार आहेत, यातना होणार आहेत, पण त्यांना दिसत होती मातृभूमी. त्यांनी हात बाहेर काढला आणि आपलं सगळं उजवं अंग त्या हातासरशी खरवडून त्या फुटलेल्या काचेतून सावरकरांनी बाहेर काढलं. ते उजवं अंग बाहेर आलं आणि मग सावरकरांना असं वाटलं की डावा हात बाहेर काढूया. सावरकरांनी डावा हात बाहेर काढला. उजवा आणि डावा हात दोन्ही हात बाहेर काढून आता सावरकरांनी ते दोन्ही हात त्या बोटीच्या बाहेरच्या भागावरती जोरात दाबत मनोमन स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम म्हणत आपल्या इथून खालचा मानेपासून सगळा खालचा कमरेपासूनचा भाग रक्ताने असा सोलून निघत होता. त्या काचा अंगात रुतत होत्या. मानेपासून, छातीपासून, कमरेपासून पायाखालचा सगळा भाग असा ओढत सोलवटत उडी मारली 4थ्या मजल्यावरून समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये. आपण कल्पना करा, ही एक माणूस ज्याचं अंग रक्तानं माखलेलं आहे, भळभळा रक्त वाहत आहे आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये उडी मारतोय. पण खाऱ्या पाण्यामध्ये उडी मारून असा आपण जसे समुद्र किनारे बघतो तसा समुद्र किनारा नव्हता. 10-15 मिनिटं सावरकरांना पोहत जावं लागणार होतं. 5 मिनिटं होती अवघी त्यांच्याकडे आणि त्या 5 मिनिटात त्यांनी ती उडी मारली. तेवढ्यात अमरसिंग सखाराम सिंग आले आणि अमरसिंग सखाराम सिंग दार वाजवत आहेत. सावरकर आतून दार उघडत नाहीत हे कळल्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी त्या बाहेर जी गोल काच होती ती काच फोडायचा प्रयत्न केला आणि ते दार तोडायचा प्रयत्न केला. दार तोडून अमरसिंग सखाराम सिंग आत आलेत. ते आत आलेत आणि त्यांना दिसले, त्यांनी खाली वाकून बघितलंय
त्यांना दिसले समुद्रात उडी मारणारे सावरकरांचे पाठमोरे पाय. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती जमीन सरकल्यानंतर त्यांनी पारकर आणि पॉवलला जागं केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या मार्सेलिस बंदरापर्यंत पोहोचण्याचे जे 15 ते 20 मिनिटं होते, अमरसिंग सखारामसिंग मागणं एका छोट्या होडीतनं आणि सावरकर ते 15 मिनिटं अंडर वॉटर पोहत गेलेले होते. सावरकरांनी लिहिलंय की त्या 15 मिनिटात एक क्षण सुद्धा माझ्या आयुष्यात असा येऊ शकला असता ज्या क्षणी गोळी लागली असती. कारण वेपन्स होती त्या पोलिसांकडे आणि ती वेपन्स असल्यामुळे मी अंडर वॉटर पोहत का होतो, कारण माझा जर थांग लागला असता, मी कुठेही डोकं वर काढलं असतं तर माझा नेम धरून तिथेच मला संपवण्यात आला असतं. हे घडत होतं मित्रांनो. त्या मार्सेलिसच्या किनाऱ्याला पोहोचल्यानंतर सावरकरांनी प्रामाणिकपणे असं लिहिलंय की साधारणतः 20 फुटांची मोठी भिंत होती, कारण बोटी लावल्या जायच्या तिथे. आणि ती 20 फुटांची भिंत पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे शेवाळलेली होती. सावरकरांची उंची साधारणतः 5, 5.5, 5.25 फुटांची आहे. 20 फुटांची शेवाळलेली भिंत त्यांना चढून जायची होती, लक्षात घ्या. सावरकरांनी प्रामाणिकपणे त्या मुलांना सांगितलंय की मी 3 वेळा चढून जाण्याचा प्रयत्न केला, पण पडलो, अपयशी झालो, मला नाही चढून जाता आलं. 4थ्या वेळी अमरसिंग सखारामसिंग आणि पारकर पॉवलची बोट अशी मला दिसायला लागली की ते आता येतील आणि मला धरतील. मी कशा तरी पद्धतीनं, बरं त्या शेवाळल्यामुळे सगळं माझ्या सावरकरांच्या अंगावरती एक अंतर्वस्त्र होतं फक्त, बाकी सगळे कपडे त्याने तिथेच काढून टाकलेले होते. ते शेवाळ सगळं अंगाला लागलं आणि त्या तशा माखलेल्या देहानी 4थ्या प्रयत्नात सावरकर ती भिंत चढून गेले. आणि ती भिंत चढून गेल्यानंतर अगदी अंगावरती सगळे डाग पडलेत, रक्त वाहतंय. अशा परिस्थितीत त्या मार्सेलिसच्या त्या बंदरावरती सावरकर एकटे धावत सुटलेले आहेत आणि ते पोलीस बघतायत एखादा. त्या पोलिसाशी ते बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला सांगतायत की मी असा ब्रिटिश कैदी आहे, मला पकडा, मी तुमच्या भूमीवरती आलेलो आहे, मी तुमच्या भूमीवरती बेकायदेशीररित्या आलो, त्यामुळे मला अटक करा. तेवढ्यात अमरसिंग सखारामसिंग पारकर पॉवेल आले आणि त्यांनी त्या मार्सेलिसच्या बंदरावर असलेल्या त्या फ्रान्सच्या पोलिसाला लाच दिली आणि लाच देऊन सावरकरांना पुन्हा ताब्यात घेतलं. दुर्दैव असं आहे मित्रांनो की लाच देऊन सावरकरांना ताब्यात घेतल्यानंतर एक 5 मिनिटं म्हणजे प्रचंड मारहाण सावरकरांना झाली त्या काळामध्ये. सावरकरांनी तेही नंतर सांगितलंय की 1 जुलै ते 7 जुलै ज्या पद्धतीनं सावरकर आले, त्याच्या पुढे 8 दिवस सावरकरांना पुन्हा त्याच 4 पोलिसांसोबत यायचं होतं. आपण कल्पना करा. आणि काल परवा या माणसाने आपल्या तावडीतून सुटून जाण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचे काय परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत, या परिणामांची जाणीव सुद्धा त्या पोलिसांना झालेली होती. 5 मिनिट त्यांना मारत फरफटत ओढत त्या बंदरावरून पुढे आणण्यात येत होतं. आणि सावरकरांनी किंचित आशेचा किरण म्हणून त्यांना आठवलं की आपण लंडनहून निघताना आपल्या मित्रांना सांगितलं होतं की आमचा पाठलाग करा, परिस्थिती अनुकूल असेल तर मार्सेलिसला भेटू. हे वाक्य अचानक त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी मागे वळून बघितलं. मित्रांनो, त्यांनी मागे वळून बघितलं, तो त्या बंदरावरती मॅडम कामाणे व्हीव्हीएस येयर यांची गाडी प्रवेश करत होती. हे असंच घडलंय. एखाद्या माणसाला आपल्याला कदाचित कोणाचा फोन आला ना की अरे कुठे आहेस, कधी येतोयस, आपण म्हणतो आलोच 5 मिनिटात. मी सुरुवातीला आपल्याला म्हणालो की सावरकरांच्या आयुष्यातला हा भाग जर यशस्वी झाला असता तर इथून पुढची आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची कित्येक वर्ष वाचली असती. 5 मिनिटं एखाद्या माणसाच्या वैयक्तिक जीवनावरती आणि एखाद्या राष्ट्राच्या जीवनावरती कशी अपायकारक ठरतात याचं उत्तम उदाहरण आहे. 5 मिनिटं मॅडम कामा आणि व्हीव्हीएस येयर लवकर आले असते तर सावरकर त्याच गाडीत बसून फ्रान्समध्ये गेले असते आणि कदाचित लाच घेऊन जे सावरकरांना सोडण्यात आलं ते घडलं नसतं. ते प्रकरण पुढे कुठल्या दिशेला, वेगळ्या दिशेला गेलं असतं. कारण मी आपल्याला हे सांगतो की त्यानंतर फ्रान्सच्या भूमीवरती, मी आपल्याला म्हणालो ना की जगातल्या 113 देशांमध्ये ह्या सगळ्याची चर्चा झाली. 113हून अधिक वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली आणि ती बातमी छापून आली हे का घडलं, हे सगळं घडलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की मुळात फ्रान्समध्ये जे जनमत प्रक्षुब्ध झालं ते
मुळात फ्रान्समध्ये ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल जनमत प्रक्षुब्ध झालं आणि ते जनमत इतकं प्रक्षुब्ध झालेलं होतं मित्रांनो की आपल्याला आश्चर्य वाटेल की फ्रान्सचे संरक्षण मंत्री आणि फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री, पंतप्रधान यांना त्या जनमत प्रक्षुब्ध झाल्यामुळे किंवा त्यांच्या देशातच आंदोलन तीव्र झाल्यामुळे एका महिन्याच्या आत एका भारतीय माणसामुळे राजीनामा द्यावा लागला. फ्रान्सचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री यांना राजीनामा द्यायला लागला की सावरकरांसारखा आपला देशभक्त या आपल्या देशाच्या सीमेवरती येतो, तो मदत मागत असतो आणि तो जेव्हा मदत मागत असतो तेव्हा आमची सुरक्षा व्यवस्था काय करत असते. फ्रान्सचे प्रधानमंत्री पियॉन त्यांना राजीनामा द्यायला लागला. जनमत प्रक्षुब्ध झालं. 113 देशांहून अधिक वर्तमानपत्रांमध्ये सावरकरांची बातमी छापून आली. हे सगळं एका बाजूला आहे, पण याची दुसरी बाजू आपण आता आठवा. मी आपल्याला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की 7 दिवस ज्या 4 पोलीस अधिकाऱ्यांसोबत सावरकर तिथे होते तेच 4 पोलीस अधिकारी पुढचे 7 दिवस सावरकरांसोबत कसे वागणार होते. हो, ते शस्त्रधारी होते आणि सावरकरांकडे कुठलंही शस्त्र नव्हतं. सावरकर कैदी होते. सावरकरांसोबत वाटेल तशी अमानुष वागणूक करण्याचे लायसन्स त्या सगळ्यांना मिळालेले होते. सावरकर असं म्हणू शकत नव्हते की तुम्ही मी राजबंदीवान आहे, माझ्याशी हे करू नका. मग ते सुद्धा असं म्हणाले असते तुम्ही राजबंदीवान आहात तर सुटून जाण्याचा प्रयत्न कशाला केला. आणि सावरकरांनी लिहिलंय त्यांनी आत्मबल नावाची कविता त्यानंतर लिहिली आणि ती आत्मबल कविता लिहिताना सावरकरांना असं लिहावं लागलंय. सावरकरांनी असं लिहिलंय की ते 7 दिवस, पुढचे 7 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रतिकूल दिवस होते. आपण गंमत बघा की सावरकरांना खूप मारहाण झाली त्या काळामध्ये आणि ती मारहाण इतकी भयानक होती की सावरकरांना असं वाटलं आपण पुढे जगू की नाही, या मारहाणीतच आपला मृत्यू झाला तर. कारण गंमत बघा, त्यांनी त्या फुटलेल्या तुटलेल्या काचांमधून समुद्रात उडी मारलेली होती आणि त्या तुटलेल्या फुटलेल्या काचा अंगामध्ये रुतलेल्या होत्या. मनमोहन नातूंची ती कविता जर आपण ऐकली असेल तर आपल्याला आठवेल की त्या मनमोहन नातूंनी त्यांना जेव्हा ही बातमी कळली की सावरकरांनी अशा पद्धतीनं मार्सेलीच्या बंदरामध्ये उडी मारलेली आहे तेव्हा त्यांना काय आठवलं. त्यांना 1818 पासून 1910 पर्यंतचा स्वातंत्र्य संग्राम आठवलाच, पण त्यांना आठवलं थेट रामायण. ते म्हणाले की अहो रामायणापासून विचार करा, असा पराक्रम आपल्या देशात आपल्या मातृभूमीसाठी कोणी केलाच नाही. असा पराक्रम करणारा एकमेव माणूस सावरकर. आणि 1818 पासून आतापर्यंत या क्रांती समरामध्ये जे जे क्रांतिकारक लढले त्यापैकी सगळ्यांना वरती स्वर्गातून या उडीबद्दल काय वाटत असेल. जर ते ही उडी बघत असतील, जर ते या विनायकाच्या पराक्रमाकडे बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल. लोककवी मनमोहन नातूंनी इतकी सुंदर कविता लिहिलेली आहे. त्यांनी असं लिहिलंय की बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला. काय शब्द आहेत त्यांचे. ते म्हणाले त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य समरापासून सुरुवात केली आणि ते असं म्हणाले की ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. खरं तर एखाद्या माणसाने अशी उडी मारल्यानंतर मृत्यूचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे की त्या माणसापुढे जावं आणि त्याच्यावरती अशी झडप घालावी. 4थ्या मजल्यावरनं सावरकर उडी मारत होते तर मृत्यूनी झडप घालायला पाहिजे होती, पण ही अशी उडी बघून मृत्यू सुद्धा स्तब्ध झाला सावरकरांपुढे क्षणभर आणि तो मृत्यू आपलं कर्तव्य विस्मरला. इतके सावरकर ग्रेट आहेत. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला. वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर वासुदेव बळवंतांचं एक बंड आहे अवघ्या भारतामध्ये, एक सशस्त्र क्रांतिकारक आहे अवघ्या भारतामध्ये की ज्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला. त्यांनी म्हटलंय की 1857 मधलं त्या झाशीचा तो घोडा, त्याला असं वाटलं की हा काय सावरकर तुम्ही काय आमची लिगसी पुढे नेताय. त्या वासुदेव बळवंतांना असा आतून आनंद झाला. वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला. आणि ते लिहितात दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2. ते म्हणले असा पराक्रम करणारे कोण आहे जगात फक्त 2. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2 जे गेले आई करता सागरास पालांडून. कोण आहेत हे 2? दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2 जे गेले आई करता सागरास पालांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, या विनायकाचा मान. त्या हनुमंतांनी लंकेवरती जाण्यासाठी असं उड्डाण केलं होतं आणि ती लंका भस्मसात करून हनुमंत आला होता. हनुमंतानंतर आहे
या विनायकाचा मान. आणि काय हो, लोक कौतुक करतायत एकीकडे सावरकरांच्या ओढीचं. जगातली 113 वर्तमानपत्र असं म्हणतात की क्या बात आहे सावरकर, काय तुम्ही देशासाठी प्राणपणानं लढून गेलात. पण इकडे सावरकर 8 दिवस त्या 4 ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या अंगाला असंख्य जखमा झालेल्या आहेत आणि त्या जखमांवरती त्यांना पुन्हा मारहाण सुरू आहे. ती मारहाण इतकी भयानक आहे की त्या जहाजातल्या त्या एका खोलीत सावरकरांना असं वाटतंय की भारतात आपल्यावर खटला भरणार आहेत खरे, पण भारतापर्यंत आपण जिवंतपणे पोचू तरी का. सावरकरांना कळत नाही, सावरकरांच्या आयुष्यामध्ये मृत्यूचा विचार आल्याचे फार थोडे क्षण आहेत. मी आपल्याला सांगतो, अंदमानातल्या 11 वर्षामध्ये हा मृत्यू असा समोर त्यांना दिसत होता. मी आपल्याला काल म्हणालो की आठवड्यातले 6 दिवस 3-3 प्रेत त्यांच्या समोर टाकून दिली जायची. असा समोर हाकेच्या अंतरावरती सावरकरांचा मृत्यू उभा होता. तरी अंदमानातल्या 11 वर्षात सावरकरांना कधी आत्महत्या करावी असं वाटलं नाही. अंदमानातल्या 11 वर्षात सावरकरांना असं वाटलं नाही की हा मृत्यू आपल्यावरती उद्या झडप घालीन. पण आता तो मृत्यू असा हाकेच्या अंतरावरती उभा आहे, हाताच्या अंतरावरती उभा आहे. आणि आता आपल्या शरीरातलं अवसानच गळून पडतंय. कारण शारीरिक दृष्ट्या खच्चीकरण, किती दिवस शरीर साथ देईल. सतत जर मारहाण होत राहिली तर शेवटी ते प्राणपाखरू या देहाच्या पिंजऱ्यातून कधीतरी उडून जाईल असा विचार सावरकरांनी केला असेलच ना. आणि त्याला असं वाटलं मनाने आपण किती समर्थ असलो तरी सुद्धा शरीरानं साथ दिली पाहिजे. पण आता काय होईल त्याला कळत नव्हतं. पण गंमत बघा, अशा काळामध्ये बरं सावरकरांचं सांत्वन करायला त्यांचा हक्काचा एक तरी माणूस होता का हो, मला सांगा. आपल्याला वाईट वाटलं, आपल्यासोबत आपल्या आयुष्यात जर एखादी वाईट नकोशी घटना झाली तर आपण काय करतो, आपण चटकन आपल्या जवळच्या एखाद्या माणसाकडे जातो, आपण त्याच्याशी बोलतो, आपण त्याच्याशी ती शेअर करतो. अहो, सावरकरांनी त्यांचं घर अखेरचं बघून 6 वर्ष झाली होती. 6 वर्षांपूर्वी ते शेवटचे त्यांच्या बायकोला भेटलेले होते. 6 वर्षांपूर्वी ते शेवटचे त्यांच्या वहिनीला भेटलेले होते. 6 वर्ष झाली होती ते शेवटचे त्यांच्या भावाला भेटले होते. ते 9 वर्षांचे होते तेव्हाच त्यांची आई हे जग सोडून गेलेली होती. ते 13 वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे वडील हे जग सोडून गेलेले होते. अशा वेळेस नाही हो विनायका, तू सहन कर, तुझ्या आयुष्यात पुढे नक्कीच चांगलं काहीतरी घडेल असा धीर देणारा एक तरी हक्काचा माणूस सावरकरांसोबत होता का हो? एकही माणूस सावरकरांसोबत नव्हता. अशा वेळेस आजच्या काळातला एखादा मुलगा असता, आपण कल्पना करा, तर हे का घडतंय असं म्हणून डिप्रेशन मध्ये गेला असता. त्याला पॉझिटिव्हिटी देणारं, त्याच्या मनात बळ भरणारं कुणीच नव्हतं. आजूबाजूला ते ब्रिटिश लोक त्याला मारायला टपलेले होते. अशा परिस्थितीमध्ये सावरकर ग्रेट का आहेत मित्रांनो? कारण अजिबात अनुकूलता नसताना, प्रतिकूलता समोर असताना, मृत्यू समोर दिसत असताना, सगळीकडे अंधार असताना सावरकर नावाचा माणूस स्वतःचं काउन्सिलिंग म्हणून स्वतःसाठी शब्द लिहितो. आपण करू शकू? इतकी मारहाण, इतकं सोसलंय तरी सुद्धा सावरकरांनी त्या 7 दिवसांच्या प्रवासात सेल्फ काउन्सिलिंग साठी शब्द लिहिले. ज्याला कोणाला आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी वाटेल, ज्याला कोणाला असं वाटेल की संपलं माझं आयुष्य, त्याला सावरकरांचे शब्द असे पाठ करावेत आणि रोज म्हणावेत. मी आपल्याला सांगतो काय सेल्फ काउन्सिलिंग लिहिलं या माणसाने. तो म्हणाला शारीरिक दृष्ट्या मी कसं राहायचं मला माहित नाही, हे या शरीरातनं हे प्राणपाखरू कधी उडून जाईल मी सांगू शकत नाही, पण माझं मन मात्र सतत त्या शारीरिक कष्टांवरती मात करत राहील. माझ्या मनानं, ब्रिटिशांनी मला कितीही मारलं तरी मी मनानं स्ट्रॉंग राहील, खंबीर राहील असं म्हणून सावरकर त्या 7 दिवसांच्या प्रवासात आत्मबल नावाची कविता लिहितात. आणि ते असं म्हणतात, ब्रिटिशांनो तुम्ही मला ज्या मृत्यूची भीती दाखवताय ना, अरे खरं तर तो मृत्यू मी उडी मारली तेव्हाच मला यायला हवा होता, तेव्हा तो मृत्यू मला आला नाही. याचा अर्थ तुम्हाला कळतोय का मी कोण आहे? तुम्ही मला ओळखलेलंच नाही. ब्रिटिशांनो, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. काय कॉन्फिडन्स आहे, मला मारेल असा जगात जन्मालाच आलेला नाही. सावरकरांनी 8 ओळी लिहिल्या आहेत. त्या 8 ओळी आपण आयुष्यभर वाचा. आपण अनेक गोष्टी म्हणतो, पण या 8 ओळी काळजावर कोरून ठेवा. इतका मृत्यू असा समोर असताना त्या मृत्यूला आव्हान देणारे सावरकर. त्यांनी लिहिलंय की तुम्ही काय अट्टहास करीती जाई धर्मधारिणी. ते म्हणाले तुम्हाला असं वाटेल ब्रिटिशांनो की कोणीतरी माझा हात धरला, कोणीतरी मला सांगितलं की अरे चल देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला सिद्ध हो. कोणीतरी सांगितलं म्हणून आलो नाही. अट्टहास माझा होता. मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षी त्या अष्टभुजा भवानी समोर उभा राहिलो होतो आणि मी शपथ घेतली होती राष्ट्राचं स्वातंत्र्य परत मिळवण्याची. अट्टहास माझा होता. अट्टहास करीती जाई धर्मधारिणी मृत्यूशीच गाठ
त्यांचे शब्द आहेत. ते म्हणाले की एखादा सैनिक जेव्हा रणांगणावरती लढायला जातो तेव्हा त्या सैनिकाला माहिती असतं की कधीतरी आपल्याला मृत्यू येणार आहे. मृत्यूशीच गाठ घालून घुसेरणी, असा मृत्यू मी माझ्या हातात घेऊन या युद्धात पडलो. अग्नी जाळी मजसी ना खडग छेदितो. तुम्ही मला ज्या मृत्यूची भीती दाखवताय ना, तो मृत्यू, त्या मृत्यूला असा हातात घेऊन मी आलोय की बाबा ये कधी मला मिठी मार. आणि तुम्ही मला मृत्यूची भीती दाखवता. सावरकर लिहितात अग्नी जाळी मजसी ना खडग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. काय ग्रेट आहे बघा. मी त्याचा हात धरून त्याला आणतोय आणि भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. आणि ब्रिटिश किती वेळे आहेत. खुळा रिपू म्हणजे शत्रू. खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसीये. जो मृत्यू मला बघून दूर पळतो, हे आमचे ब्रिटिश इतके वेळे आहेत, ते मृत्यूची भीती मला दाखवतात. खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसीये. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्म. त्यांनी पुढे लिहिलं की चला आता काय, आता युद्ध सुरूच झालंय ना, आता तुम्ही विरुद्ध मी असं युद्ध सुरूच झालंय ना, चला आता बघूया माझ्यावर काय काय प्रयोग कराल. कारण मारहाण भयानक होत होती. आता त्या मारहाणीत काय कराल ते म्हणाल, चला टोक गाठूया आपण. सावरकरांनी असं सांगितलं, लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला. आता आतापर्यंत काय तुम्ही चौघे आहात आणि तुम्ही मला मारायचा प्रयत्न करताय, ह्याच्या पलीकडे जाऊन काय कराल रे माझ्यासोबत. लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला. हिंस्त्र अशा सिंहाच्या पिंजऱ्यात मला टाकून द्या. काय घडेल, काय घडेल. लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास सम चाटील मम पदांकुला. तो सिंह माझं तेज बघून, माझी उर्मी बघून आणि माझं स्वत्व बघून नम्रदास सम चाटील मम पदांकुला, माझे पाय चाटत चाटत माझ्या पुढे शरणी येईल. काय कराल त्याच्या पुढे जाऊन, कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी मला अग्नीच्या कल्लोळात फेकून द्याल, मला अग्नीच्या कल्लोळात फेकून द्याल. कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी हट्टुनी भवती रचिल शीत सुप्रभावली. अग्नी बाजूला होईल आणि काय करेल, ती अग्नी नाहीशी होऊन माझ्या भोवती थंड पाण्याचे कारंजे निर्माण करेल. हट्टुनी भवती रचिल शीत सुप्रभावली, आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आगोकते. हला हला त्रिनेत्र. तो एक वाक्य सावरकरांनी म्हटलंय की मी तुम्हाला वाटतो तेवढं मी सोपा नाही. हला हला त्रिनेत्र. तो आमच्या धर्मामध्ये भगवान शंकरांनी हला हला त्रिनेत्र, त्रिनेत्रधारी शंकर आणि हलाहल नावाचं विष त्या शंकरांनी पचवलं होतं. ते विष संपलं पण शंकर उरला. सावरकरांनी सांगितलंय हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळूनी जिरवितो. त्या शंकरानं जसं ते विष पचवलं, विष पचवून शंकर उरला, तसे ब्रिटिशांनो माझ्या वाट्याला जाल तर तुम्ही संपाल, मी उरेल. कारण अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्म. हे गाणं तुम्ही ऐकलं असेल अनेकदा, पण हे गाणं या भावनेतनं ऐकणं महत्वाचं आहे की काय घडत होतं आणि काय घडत असताना त्या माणसाला काय सुचत होतं आणि त्या माणसाच्या मनात काय विचार येत होते. मित्र, त्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं की अट्टहास करीती जाई धर्मधारिणी, मृत्यूशीच गाठ घालून घुसेरणी. त्यांनी काय सांगितलंय मित्रांनो, आपल्याला सावरकर इतिहासात घेऊन जातात. मी आपल्याला भूगोल सांगितलं, आता इतिहास बघा. काय म्हणतात सावरकर, त्यांनी पहिल्यांदाच ब्रिटिशांना सांगितलं की अरे कुणीतरी माझ्या घरी आलं आणि कुणी मला म्हणालं की अरे चल विनायका, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढायला माणसांची कमतरता आहे, तुझी गरज आहे. असं म्हणून कुणी आलं का? असं म्हणून कुणी आलं नाही. मी ठरवलं, अट्टहास माझा होता. एखादी स्त्री जेव्हा सती जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला माहिती असतं की आपली गाठ अग्नीशी आहे. सावरकरांना हे माहिती होतं की आपण कधीतरी पोळणार आहोत, आपण कधीतरी भाजून निघणार आहोत. खरं तर इतकी सुंदर कविता लिहिणारे सावरकर, अंदमानात मी काल आपल्याला म्हणालो 10,000 ओळींच्या कविता लिहिणारे सावरकर अंदमानात आल्यानंतर त्यांना एकदा असं वाटून गेलं, ते इथे अंदमानात होते आणि त्यांना तिकडे बातमी कळली की रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या कविता लेखनासाठी.
आणि सावरकर इथे कविताच लिहित होते ना, गायपत्याच्या काट्यांनी आणि अणकुचीदार दगडांनी. सावरकरांच्या मनात क्षणभर असा विचार आला की आपण जर ह्या भनगडीत पडलो नसतो आणि आपण जर प्युअर फक्त कवी झालो असतो तर आपण याच्या आधीच अशी कित्येक नोबेल पारितोषिकं मिळवली असती ना. पण आपल्या वाट्याला काय आलं? पण सावरकरांनी त्यावर काय मात केली. मी आपल्याला म्हणालो ना की असा विचार आपण माणसं आहोत, आपल्या मनात येऊ शकतो. त्यावर काय विचारांनी मात केली? त्यांनी त्या तुरुंगाच्या भिंतीनाड कविता लिहिली, रवींद्रनाथांचं अभिनंदन. आणि रवींद्रनाथांना अभिनंदन करताना सावरकरांनी त्या कवितेत एक वाक्य लिहिलंय, त्याच्यात त्यांनी काही शब्द लिहिले. ते असं म्हणाले की खरं तर कविकक्ष पूर्ण हा माझा. त्यांनी अशी कल्पना केली की एका ध्येयानी, स्वातंत्र्याच्या ध्येयानी एक रेल्वे गाडी निघालेली आहे. त्या रेल्वे गाडीत वेगवेगळे डबे आहेत. एक डबा लेखकांचा आहे, एक डबा कवींचा आहे, एक डबा पत्रकारांचा आहे, एक डबा राजकारण्यांचा आहे आणि एक डबा क्रांतिकारकांचा आहे. सावरकरांनी अशी कल्पना केली खरं तर कविकक्ष पूर्ण हा माझा. ती जी रेल्वे निघाली आहे ना त्यात माझी जागा कुठे असायला पाहिजे? कवींच्या कक्षामध्ये असायला पाहिजे, कवींच्या कंपार्टमेंट मध्ये असायला पाहिजे. परी उणीव तेथे जा जा. पण माझी मातृभूमी, माझी आई मला काय म्हणाली? माझी आई मला असं म्हणाली की कविकक्ष हा पूर्ण झालेला आहे, कविकक्ष भरलेला आहे. या देशात कवींची वानवा नाही, या देशात लेखकांची वानवा नाही, या देशात पत्रकारांची वानवा नाही. या देशात गरज कुणाची आहे? कविकक्ष पूर्ण हा माझा, परी उणीव तेथे जा जा. पण माझी आई मातृभूमी मला म्हणाली क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्ष तो. उणीव कुठे आहे राजा? उणीव ही क्रांतिकारकांच्या पक्षात आहे. तू त्या क्रांतीच्या पक्षामध्ये जा. आणि म्हणून मी काय केलं, पूर्वी बघा रेल्वे जायची आणि ती रेल्वे थांबून त्या रेल्वेत कोळसा घातला जायचा आणि तो कोळसा जळायचा. तो कोळसा जळायचा तेव्हा रेल्वे चालायची. सावरकरांनी असं म्हटलं की माझी आई जेव्हा मला सांगायला लागली की क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्ष तो, जेव्हा तो क्रांतिकारकांचा कक्ष रिकामा आहे तेव्हा मी असं ठरवलं की त्या क्रांतीसाठी मी काय करेन तर मलधूम कोळसा माझी मी खपे. तो कोळसा कसा ती रेल्वे चालावी याच्यासाठी तो कोळसा स्वतःला जाळून घेतो. त्या रेल्वेत कोळशाचं काम मी करतोय. काय कल्पना असेल या माणसाची? त्यांना रिग्रेट नाहीये. ते म्हणतात मी स्वतःला जाळून घेतोय. म्हणून तुम्ही ह्या कल्पना तिथे बसून करू शकता. माणसानं निगेटिव्हिटी मध्ये काय विचार करावा आयुष्यामध्ये याचं याहून सुंदर उदाहरण नाही. तो म्हणतात की काय मी फक्त माझी जागाच बदलली ना, पण काम एकच आहे. ही गाडी कुठे जाणार आहे शेवटी? मी स्वतःला कोळशासारखं जाळून घेतल्यानंतर गाडीचं अंतिम स्टेशन स्वातंत्र्यच आहे ना. मग स्वातंत्र्याच्या स्टेशनवरती जाण्यासाठी जर मी स्वतःला जाळून घेणं आज आवश्यक असेल तर मी ते का नाही करायचं? हे जेव्हा आपण वाचतो, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला खरे सावरकर कळायला लागतात. हे असे जगावेगळे सावरकर आहेत मित्रांनो. हे का जगावेगळे सावरकर आहेत? मी आपल्याला सांगतो, सावरकरांच्या आत्मचरित्राचे 3 भाग त्यांनी लिहिले. आणि इतिहास मी पुन्हा आपल्याला म्हणालो की का त्यांना असं वाटलं. आपण सगळे आत्मचरित्र, मला सांगा तुम्ही जर कधी आत्मचरित्र लिहायची सुरुवात केली तर तुम्ही ते कुठून लिहाल हो? सर्वसामान्यपणे आपला जन्म झाल्यानंतर एक 5-6 वर्षांनंतर आपल्या सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये रुंजी घालतात आणि बालपणीच्या त्या 10-12 आठवणी आपण लिहितो. अहो सावरकर हा जगातला एकमेव माणूस असा आहे की ज्यांनी आपल्या आत्मचरित्र लेखनाची सुरुवातीचा पहिला खंड हा आपल्या आठवणींच्या पूर्व पीठिकेचा लिहिला. म्हणजे काय केलं सावरकरांनी? 28 मे 1883 सावरकरांचा जन्म आहे आणि 28 मे 1883 जो त्यांचा जन्म आहे त्या जन्माच्या आधी म्हणजे 1818 पासून 1883 पर्यंत आमचा देश कसा होता याबद्दल सावरकरांनी पहिला खंड आठवणींचा लिहिला. काय गरज होती त्यांना? पहिला खंड आठवणींचा इतिहासाचा लिहावा. सावरकरांनी विचारलंय त्यानंतर एक कोणीतरी की तुमच्या जन्मानंतर तुमच्या आठवणी लिहायच्या, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या जन्माच्या आधीचा या मातृभूमीचा इतिहास का लिहिला? त्याचं उत्तर सावरकरांनी दिलंय. मी 9 वर्षांचा होतो आणि मी 9 वर्षांचा असताना माझी आई गेली. माझी आई गेल्यानंतर मला माझं असं आयुष्य राहिलंच नाही. 9व्या वर्षांनंतर माझं स्वतःचं सगळं आयुष्य मी माझ्या मातृभूमीसाठी अर्पण करायचं ठरवलं. आणि मग साधारणतः माणूस जर आपल्या 8-9 वर्षांपासून आपल्या बालपणीच्या आठवणी लिहितो तर मी जर त्याच वयात माझं आयुष्य माझ्या मातृभूमीसाठी राष्ट्राय स्वाहा करायचं ठरवलं असेल तर त्या माझ्या मातृभूमीसाठी लढायला तिच्या मुलांनी सिद्ध व्हावं अशी गरज का निर्माण झाली हे कळायला नको का?
अहो हे कळायला नको का की का मला सांगा की का मदनलाल धिंगराला असं वाटलं की त्याच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी सोडून आपण कर्झनवालीला मारावं? का मॅडम भिकाजी रुस्तुम कामा या उत्तम क्रिकेटपटू होत्या. त्या काळात जर भारतीय महिला संघ झाला असता तर त्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार झाल्या असत्या. गोविंद आबाजी दरेकर नावाचा नाशिकचा पांगळा कवी, मी उद्या तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन, सावरकरांनी त्यांनीच लिहिलंय. तो म्हणाला की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याच्यासाठी लढायचं कसं आहे काहीच माहिती नव्हतं. ह्या सगळ्या ही जी सावरकरांची मित्रमंडळी आहेत त्यांच्यापैकी कुणाच्याही घरामध्ये पूर्वी राष्ट्रभक्तीचे इतिहासच नव्हते, कारण राष्ट्रासाठी लढायचं माहितीच नव्हतं काय असतं ते. गोविंद आबाजी दरेकरांनी म्हटलंय की आतापर्यंत विनायकाची भेट होण्याच्या आधी मी लावण्या लेण्यांमध्ये छकडे लेण्यांमध्ये गुंग असायचो, पण मी विनायकाच्या भेटीनंतर स्वातंत्र्याची गाणी लिहायला लागलो. हे का घडलं मित्रांनो? कारण विनायक दामोदर सावरकरांना त्यांच्या जन्माआधी या देशात काय घडून गेलेलं होतं याचं भान होतं. त्यांना माहिती होतं की आपण जो राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा प्रयोग करतोय तो प्रयोगच याआधी कुणी केलेला नाहीये. आणि म्हणून सावरकरांनी त्यांच्या सगळ्या अनुयायांसाठी सुद्धा आणि भविष्यात तुमच्या माझ्यासाठी लोकांसाठी सुद्धा जी माणसं म्हणत होती ना, मी आपल्याला सांगतो, कॉन्स्टिट्युशनल रिव्होल्युशन करा असा सल्ला देणारी खूप माणसं त्या काळामध्ये होती. त्या सगळ्या माणसांना सावरकर एक गोष्ट सांगायचे, कॉन्स्टिट्युशनल रिव्होल्युशनचा सल्ला म्हणजे संविधानिक दृष्ट्या लढण्याचा सल्ला अशा देशामध्ये देतात ज्या देशाला त्याचं असं संविधान अस्तित्वात असतं. मला सांगा, हे ब्रिटिश लोक आमच्या देशावरती येऊन राज्य करतायत, त्याच्यामुळे ज्या देशाला स्वतःचं संविधान नाही, ज्या देशाला स्वतःचे नीतिनियम नाही, जो देशच मुळात परकीयांच्या आक्रमणावरती चालतोय, त्या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनल रिव्होल्युशनचा सल्ला हा सगळ्यात हास्यास्पद सल्ला आहे. तुमच्या लक्षात येत आहे काय म्हणायचंय सावरकरांना? सावरकरांचं वय 14-15 वर्षांचं आहे, ज्या काळात हे सगळे तरुण त्यांनी भारून टाकलेले आहे. 14 वर्षांचा एक मुलगा अष्टभुजा भवानी समोर उभा राहतो आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याची शपथ घेतो. हे कसं घडलं असेल? हे कसं घडलं असेल? सावरकरांनी लिहिले आम्ही वेडे होतो, आम्ही वेडे होतो आणि आम्हाला फक्त आणि फक्त आमचं ध्येय दिसत होतं, बाकी काहीच दिसत नव्हतं. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सावरकरांनी लिहिले की आम्ही जे करत होतो ते याआधी करायचा प्रयत्नच कोणी केलेला नव्हता. आणि मग त्यांनी पूर्वपीठिका लिहिली आणि त्या पूर्वपीठिकेपासून त्यांनी सुरुवात केली. सावरकरांनी लिहिलंय, या देशामध्ये क्रांतीचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी 3 गट होते. आपण ऐका, आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला बाहेर वाचायला मिळत नाही त्या गोष्टी. 3 गट होते आणि ते 3 गट कुठले होते मित्रांनो? सावरकरांनी असं लिहिलंय, 1818 साली पेशवाई गेली आणि पेशवाई नंतर ब्रिटिशांनी सगळ्यात महत्वाचं काम या देशामध्ये कुठलं केलं असेल तर ब्रिटिशांनी सगळ्यात आधी आपली जी प्राचीन पद्धती होती, वैदिक शिक्षण पद्धती होती, ती वैदिक शिक्षण पद्धती, गुरुकुल शिक्षण पद्धती या देशातनं घालवून टाकली. 72 दशलक्ष चौरस किलोमीटरचा आपला देश आज 32 दशलक्ष चौरस किलोमीटरवरती आलेला आहे. ब्रिटिश या देशात होते तेव्हा तो किमान 45 ते 48 दशलक्ष चौरस किलोमीटरचा होता. आणि या संपूर्ण अखंड हिंदुस्थानात म्हणजे आजचा बांगलादेश, पाकिस्तान हे सगळे देश आपल्या भारतामध्ये होते. 2 देश आणि आपला 3रा भारत. हे असताना आपल्या संपूर्ण देशामध्ये 2,500 गुरुकुल होती. आपल्याला माहिती आहे, आपण कधी वाचलंय हे? आमच्या देशात मॅकॉलेचं शिक्षण येण्याआधी सुद्धा वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या लेखनाची सुरुवात करणारा ज्ञानेश्वर जन्माला आला होता. आमच्या देशामध्ये कुठल्याही ब्रिटिशांच्या शाळेत न जाता सुद्धा दार उघड बे दार उघड म्हणणारा एकनाथ महाराज नावाचा संत जन्माला आलेला होता. आमच्या देशात मॅकॉलेची शिक्षण पद्धती नसताना सुद्धा एका गुरुनं एक शिष्य तयार करून, चाणक्यानं चंद्रगुप्ताला तयार करून एक अख्खं राज्य उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. लक्षात घ्या, आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच कुठल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये गेलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवणारे दादोजी कोंडदेव आणि त्यांची आई जिजाबाई ही सुद्धा कधी कुठल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये गेलेली नाही. तरी आमच्या देशात शिवाजी जन्माला आला. आपल्या 40 वर्षांच्या आयुष्यात 41 लढाया जिंकणारा, एकही लढाई न हरणारा बाजीराव पेशवा हा कुठल्याही सैनिकी शाळेत गेलेला नव्हता, जी सैनिकी शाळा ब्रिटिशांनी तयार केलेली असेल. याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? आमच्या देशाची शिक्षण पद्धती किती स्ट्रॉंग असेल.
आम्ही हा कधी विचारच करत नाही. आम्ही आमचं सगळ्यात दुर्दैवाचं आता एक तुम्हाला सांगू काय आहे, हिंदूंना हिंदुत्व शिकवणं कुठल्याच मुसलमानाला त्याचा मुसलमान धर्म शिकवायला लागत नाही, कुठल्याच ख्रिश्चनाला ख्रिश्चनत्व शिकवायला लागत नाही. पण आपण हिंदू असो की आपल्याला हिंदुत्व शिकवायला लागतं. आपलं मूल ब्रिटिशांच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाऊन ओ गॉड जीसस यू आर ग्रेट असं म्हणतं, आपल्याला काहीच वाटत नाही. नाताळाच्या दिवशी सांता क्लॉज येतो म्हणून आपण छान गमतीनं ते काय काय म्हणत असतो, आपल्याला तसं काहीच वाटत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की हिंदूंना हिंदुत्व शिकवायला लागलं. आपण कधी विचार केला का की एकही कॉन्व्हेंट 1818 पूर्वी देशात एकही कॉन्व्हेंट शाळा नव्हती, तरी चाणक्य जन्माला आला, चंद्रगुप्त जन्माला आला, सलग 8 संत आपल्या देशात जन्माला आले. चिंता करीतो विश्वाची म्हणणारा रामदास आमच्या देशात जन्माला आला. हेच रामदास स्वामी होते. मी आपल्याला म्हणालो ना, जेव्हा रामदास स्वामी लग्नाच्या गोल्यावरून पळून गेले, हे सगळं सावरकरांना माहिती आहे बरं का. हे त्यांनी लिहिलंय जागोजागी. त्यांनी मॅझनीच्या आत्मचरित्राचा जो अनुवाद केला, मी उद्या तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलंय. मला सांगा, लग्नाच्या गोल्यावरून ते पळून गेले रामदास स्वामी आणि त्यांनी तीर्थाटन केलं. संपूर्ण भारत आसे तो हिमाचल ते फिरले आणि ते फिरल्यानंतर महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर ते तुळजाभवानी समोर उभे राहिले आणि आमचे रामदास स्वामी तुळजाभवानी समोर उभा राहून त्यांनी टाळो फोडला. त्यांनी सांगितलं की अगं सगळा हा आपला भारत देश त्या यवनांच्या आक्रमणामुळे इतका गांजून गेलेला आहे की त्यांच्या आक्रमणाविरुद्ध लढेल असा माणूसच नाही. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. तू दुष्टांचं निर्धारण केलंस, याच्या कथा पूर्व इतिहासात फार ऐकल्या, पण आता काय करतेस? आता हे कसं सहन होतं? दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. आणि मग त्या रामदासांनी सांगितलं होतं, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. आणि मग त्या रामदासांच्या त्या सगळ्या भूमिकेतनं आमच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि गंमत बघा, शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजी महाराज, मग संताजी धनाजी, मग महाराणी ताराराणी कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये गेले होते? आहे काही इतिहास वाचलाय कधी? शिवाजी महाराजांच्या चरित्रात, ताराराणीच्या चरित्रात कॉन्व्हेंट मध्ये जॉन वेगस शाळेत गेले आणि ते शिकले. जॉननी त्यांना शिकवलं. मेरी त्यांची शिक्षिका होती. असं काहीच नाही, ताराराणी शिकली तिच्या गुरूंकडून. मग त्याच्यानंतर संताजी धनाजी, ताराराणी, मग आमचे बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांचे भाऊ, ते कोणाकडून शिकले? ब्रह्मेंद्र स्वामी नावाच्या कोकणातल्या एका स्वामींकडून ते शिकले असं आपण ऐकतो. मग त्यांचा मुलगा बाजीराव पेशवा, मग त्यानंतर नानासाहेब, मग त्यांच्यानंतर माधवराव पेशवा. हे सगळी माणसं आमच्या देशात जन्माला आली कुठलीही कॉन्व्हेंट नसताना. आणि हे सगळं नव्हतं तरी सुद्धा ब्रिटिशांना हा देश मिळवता आला नाही, त्याला थांबायला लागलं. शिवाजी महाराजांच्या आधीपासून ते आलेले. 1818ला ते हा देश जिंकू शकले. आणि ते जिंकल्यानंतर पहिली गोष्ट त्यांच्या लक्षात आली की काय केलं पाहिजे, यांना जर आपल्या वळणाला लावायचं असेल तर यांची शिक्षण पद्धती बंद केली पाहिजे. आणि ब्रिटिशांचं या देशात एकछत्री म्हणजे कलकत्ता, म्हणजे ब्रिटिशांनी कसा देश जिंकला सावरकरांनी लिहिलंय. आपण इतिहास ऐकलेला आहे. आपल्या शाळेमध्ये काय गंमत आहे, आपल्याला फक्त मुसलमानांचा इतिहास शिकवला गेला. आपल्याला फक्त औरंगजेब किती ग्रेट होता, बाबर किती ग्रेट होता, आणि मग औरंगजेबाचा बाप किती ग्रेट होता, एवढं सगळं आपल्याला शिकवलं. आपल्याला आम्ही म्हणजे आमच्यात पौरुष्य होतं, आम्ही काहीतरी करू शकलो असं काही शिकवलंच गेलेलं नाही. द ताज स्टोरी पिक्चर किती जणांनी बघितला बघा अवश्य. त्यात हे सगळं सांगितलेलं आहे. हे आम्हाला शिकवलंच गेलं नाही. मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की ह्यांच्या देशाला समृद्ध करणारी, सशक्त करणारी सगळ्यात मोठी सिस्टम जो कुठली असेल तर यांची गुरुकुल पद्धती आहे. आपण लक्षात घ्या, रामदासांनी उगाच भारतभर मठ स्थापन केले का? त्या मठांच्या माध्यमातून जो आपला महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्र धर्माची शिकवण रामदासांनी दिली. याचा अर्थ यांची संस्कृती यांच्या धर्माधिष्ठित आहे आणि तो धर्म यांच्या गुरुकुल परंपरेत शिकवला जातो. ती गुरुकुल परंपरा म्हणजे 2500 आमच्या पाठशाळा त्यांनी बंद करून टाकल्या आणि मेकॉलेनी काही पुस्तकं आणली. आणि बरोबर 1818 पासून 1857च्या स्वातंत्र्य समरापर्यंत एक पिढी ब्रिटिशांनी आपल्या देशात घडवली, ज्या पिढीला सावरकरांनी नाव दिले ब्रिटिश निष्ठ पिढी. 1 तारखेला महिन्याचा पगार हाती येणं ही संस्कृती आपल्या देशात नव्हती. मग ही जी पहिली पिढी ब्रिटिशांच्या शिक्षणाने प्रभावित झाली, त्यांना कारकून हवे होते. त्यांनी कधीच आपल्या माणसाला मालक केलं नाही, त्यांना कारकून हवे होते, त्यांना मदतनीस हवे होते.
मग या देशातल्या बुद्धिमंतांची ही जी पहिली पिढी होती, या पिढीनं शिक्षण घेतलं, 10वी 12वी पास झाले आणि ते पास झाल्यानंतर त्यांना पदव्या द्यायला सुरुवात केली आणि त्यांना कारकुनाची नोकरी म्हणून त्यांनी आपल्या सेवेत भरती करून घेतलं. आणि या 30 वर्षात या भारतात एक पिढी अशी तयार झाली, या पिढीला असं वाटायला लागलं की आतापर्यंत आपल्याला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळत नव्हता, आपल्याला पहिल्या दिवशी महिन्याचा पगार मिळतो आहे, पैसे मिळत आहेत. हे पैसे देणारे लोक, आपली आर्थिक गरज भागवणारे लोक कोण आहेत? तर अक्षरशः आपल्याला आश्चर्य वाटेल, न्यायमूर्ती म्हणजे आमचे रानडे आणि गोपाळ हरी देशमुख यांची आत्मचरित्र वाचा. गोपाळ हरी देशमुखांनी एक वाक्य लिहिलंय त्यांच्या शतपत्र नावाच्या पुस्तकात. त्यांनी असं लिहिलंय की ब्रिटिशांचं राज्य आमच्या देशावरती आलं, ब्रिटिशांनी आम्हाला शिक्षित केलं, हे त्यांचे आमच्यावरती इतके उपकार आहेत की ब्रिटिश राजा हे आमचे वडील आणि ब्रिटिश राणी ही आमची सार्वभौमिनी आई आहे. हे कोणी लिहिलंय? गोपाळ हरी देशमुख. शतपत्र वाचा की ब्रिटिशांचं राज्य आमच्या देशावर आलं, हे आमच्या देशावर ईश्वरी वरदान आलं, ईश्वरी वरदान. की त्याच्या आधी या देशात काही घडतच नव्हतं, ब्रिटिश आले म्हणजे ईश्वरी वरदान आलं, असं लिहिणारे गोपाळ हरी देशमुख याच देशात जन्माला आले. महादेव गोविंद रानडे त्यांनी इतका ख्रिश्चनांचा प्रभाव होता, पावाचा तुकडा हातामध्ये घेऊन त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. आपण काय करतो? पूजेला बसल्यानंतर केशवाय केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः म्हणून संकल्प सोडतो, बरोबर? तसा पावाचा तुकडा हातात घ्यायचा आणि संकल्प सोडायचा. हे कोण करताय? तुम्ही उंच माझा झोका बघितला ना सगळ्यांनी कौतुकाने झी म्हणत, ते कोटवाले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पंडिता रमाबाईंनी नंतर शारदा सदन, म्हणजे रमाबाई रानडे नव्हे, त्यांच्या समकालीन पंडिता रमाबाई, शारदा सदन नावाची त्यांची संस्था होती. आणि त्या शारदा सदनामधल्या 3 मुलींनी जेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेव्हा टिळकांच्या असं लक्षात आलं की हे ब्रिटिश लोक त्यांचा धर्म या संस्थांच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला पुण्यातल्या कुठेतरी बुद्धिमंत माणसांचा सहभाग आहे. हे का सांग, हे माहितीच नाही आपल्याला, आपल्या देशात हे घडलेलं आहे. लोकवादी हितवादी गोपाळ हरी देशमुख असो, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असो, ज्योतिबा फुले असो, ज्योतिबा फुलेंची पुस्तकं वाचा. इतकं ब्रिटिशांचं गुणगान ज्योतिबांनी केलेलं आहे, त्यांच्या कविता वाचा तुम्ही. ब्रिटिशांचं राज्य चिरकाल आमच्या देशावरती राहिलं पाहिजे, चिरकाल. ब्रिटिश कधीही जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करीन, माझं आयुष्य घालवीन, अशा आशयाचं लेखन ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. अजून काय सांगू? हे मी वाचलंय स्वतः, तुम्ही वाचा. समग्र फुले वाङ्मय काढा आणि वाचा. हे सगळं घडत असताना मग सावरकरांसारखा एक माणूस जेव्हा काम करतो, तेव्हा सावरकरांच्या कामाची कल्पना करते. हे का सांगायचं? कारण एक पणती जेव्हा अख्खा जो अंधार असतो, तो अंधाराने त्या प्रकाशाने असा प्रक्षाळून टाकते ना, तेव्हा त्या पणतीची किंमत कळते. कारण तो अंधार इतका मोठा अंधार आमच्या देशामध्ये होता. हे सगळ्याला छेद जर पहिला कुणी दिला असेल तर तो पहिला छेद 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर महाराष्ट्रात आमच्या वासुदेव बळवंत फडक्यांनी दिला. सावरकरांनी इतिहास लिहिलाय. सावरकरांनी लिहिले की आम्ही उठलो झोपेतून आणि हातात बंदूक घेतली आणि मारायला लागलो ब्रिटिशांना. असं घडलं का? आमच्या मनात काय प्रेरणा होती? आम्ही लोकहितवादींचा सुद्धा इतिहास वाचला होता, आम्ही रानडे सुद्धा बघितले होते, आम्ही फुले सुद्धा काय म्हणतात हेही ऐकलं होतं. आणि यांचं ऐकून मग आम्ही जेव्हा वासुदेव बळवंत फडके वाचला, तेव्हा आम्हाला कळलं की यांच्यापेक्षा वासुदेव बळवंत फडकेंची पद्धत ग्रेट आहे. आणि ती कशी कळली मी आपल्याला सांगतो. वासुदेव बळवंतांना काही जन्मापासून असं वाटलं अशातला भाग नाही. सावरकरांनी त्या पूर्व पिटिकेत लिहिलंय. त्यांनी म्हटलंय की वासुदेव बळवंत फडके त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुण्याला ब्रिटिशांच्या मिलिटरी फायनान्स विभागात कारकून होते. आणि ते आपण मुंबई गोवा हायवेवरती जेव्हा पनवेलला लागतो तेव्हा डाव्या बाजूला शिरढोण नावाचं एक गाव आहे. त्या शिरढोणला वासुदेव बळवंत फडक्यांचा वाडा आहे, जिथे त्यांचा जन्म झाला. तर त्या वाड्यात आपण जाऊ शकतो, उत्तम वाडा आहे तो. तर त्या शिरढोणला त्यांचा जन्म झाला, त्यांची आई आणि वडील तिथे होते आणि वासुदेव बळवंत फडके पुण्याला नोकरी करत होते. आणि ते पुण्याला नोकरी करत असताना सावरकरांनी लिहिलंय, एक दिवस त्यांना पत्र आलं घरनं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की वासुदेवा, तुझ्या आईची तब्येत प्रचंड बिघडलेली आहे, आई आसन्न मरण आहे, तिचं काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे ताबडतोब निघ आणि आईच्या भेटीला ये. वासुदेवांनी ते वाचलं सगळं आणि अक्षरशः ते रडायला लागले. कारण आईसोबत लहानपणापासून राहिलेले आणि अतिशय आईवरती त्यांचं प्रेम. आणि ते लगोलग निघाले. त्याच्या बाजूला त्यांचा मित्र होता. तो म्हणाला, अरे तू जातोयस खरा, पण जाता जाता एक पत्र लिही, एक अर्ज लिही रजेचा आणि तो आपल्या साहेबांना दे आणि मग तू निघ. वासुदेव बळवंत फडक्यांनी त्या ओलेच्या डोळ्यांनी तो अर्ज लिहिला आणि अर्ज लिहून ते साहेबाच्या कचेरीमध्ये गेले. कचेरीत आत गेले, ते उभे राहिले आणि ते सांगतायत की माझी आई
तब्येतीची बरी नाहीये, मला माझ्या आईच्या भेटीला जाऊ देत, आत्ता पत्र आलंय की आई तुझी आठवण काढते वासुदेवा आणि तू असशील तसा निघून ये. त्या साहेबांनी असं वासुदेव बळवंतांकडे बघितलं आणि बघितल्यानंतर धिप्पाड त्यांचा देह, ते पत्र हातामध्ये घेतलं, ते बाजूला ठेवलं आणि ते एकच वाक्य म्हणाले, फक्त तब्येत बरी नाही एवढाच संदेश आला ना. वासुदेव बळवंतांची रजा मंजूर केली नाही. दयाळू ब्रिटिश सरकार म्हणजे आईबाप ज्यांना असं वाटत होतं, त्या ब्रिटिश सरकारनं वासुदेव बळवंतांची रजा मान्य केली नाही. आणि रजा मान्य न केल्यामुळे वासुदेव बळवंत रडायला लागले आणि ते जसजसे रडायला लागले ते घरी आले. घरी आल्यानंतर रात्र त्यांनी कशी बशी काढली, रजा मंजूर झालेली नाही. त्यांना असं वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा आपण साहेबांकडे अर्ज देऊया. ते अर्ज द्यायला गेले आणि वाटेत ते जात आहेत तेवढ्यात त्या शिरडोणहून माणूस पाठवलेला होता वडिलांनी की वासुदेव अजून निघाला का नाही, त्याला पत्र मिळालं की नाही, त्याला निरोप मिळाला की नाही कळेना, असं म्हणून त्यांनी पाठवलेलं होतं. आणि वाटेत त्याला कचेरीत जाण्याच्या आधी तो माणूस भेटला आणि तुम्हाला, अरे वासुदेवा तू निघालास की नाही हे विचारायला मी तुला आलो आणि तू अजून इथेच आहेस का, चल लवकर आई वाट बघतीये, आईचं काही सांगता येत नाही. आणि तो अर्ज देणं वगैरे राहिला बाजूला, वासुदेव बळवंतांचं अवसानच कळालं आणि ते थेट त्यांच्या आईकडे म्हणजे शिरडोणला धावत सुटले. वासुदेव बळवंत आईकडे निघाले, आपण त्यांच्या गावामध्ये कधी जा, असं आत ते डाव्या बाजूला ते गाव आहे आणि उजवीकडे आपण वळलो की त्यांचा वाडा आहे. वासुदेव बळवंत म्हणजे धावतायत आईच्या दिशेने आणि कधी एकदा आई भेटते असं त्यांना वाटतंय आणि ते गेलेत पुढे आणि त्यांच्या वाड्यात त्यांनी प्रवेश केला. एक 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 पाऊल त्यांनी आत टाकलं आणि घरात आत जाऊन बघतात तर काय की माझा वासुदेव कुठे आहे असं म्हणणारी आई त्या वासुदेवाला भेटण्यासाठी या जगात राहिली नव्हती. वासुदेव बळवंतांची आई हे जग सोडून गेलेली होती. त्यांनी 15 दिवस आईचे सगळे क्रियाकर्म आटोपले आणि त्याच्यानंतर ते पुन्हा परत आले. परत आल्यानंतर 1 वर्ष त्यांनी ब्रिटिशांची चाकरी केली. पण ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यामुळं आपल्याला आईच्या भेटीसाठी रजा मिळवली नाही त्याच्यावरती त्यांनी खटला भरला. वर्ष श्राद्धाच्या वेळी त्यांनी पुन्हा रजेचा अर्ज केला आणि त्या दयाळू ब्रिटिशांनी वर्ष श्राद्धाचा रजेचा अर्ज पुन्हा एकदा रद्द ठरवला, बाद केला. आणि त्या क्षणी आमच्या वासुदेव बळवंतांनी ठरवलं की या दुष्ट, चांडाळ आणि पापी इंग्रजांना या देशातून हकलून लावल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही. त्या पनवेलच्या अवतीभोवतीच्या डोंगरांमध्ये रामोशी नावाची जमात आहे. त्या रामोशी नावाच्या काटक जमातीच्या लोकांना वासुदेवांनी एकत्र केलं आणि अखंड भारतातला सशस्त्र क्रांतीचा पहिला लढा महाराष्ट्राच्या भूमीत वासुदेव बळवंतांनी उभारला. तो लढा इतका भयानक होता की पुण्याचा एल्फिस्टन नावाचा ब्रिटिश अधिकारी त्याला पुण्याच्या शनिवारवाड्याच्या अवतीभोवती पत्रकं लावायला लागली. त्या काळात, ज्या काळात सोन्याचा भाव हा 1 रुपया 2 रुपये तोळा असावा, की वासुदेव बळवंतांना पकडा, वासुदेव बळवंतांना जर पकडलं तर त्यांना 3 ते 3.5 हजार इनाम ब्रिटिश सरकार देईल. ज्या दिवशी पत्रकं लागलेली होती, वासुदेव बळवंतांची संघटना इतकी प्रखर होती की दुसऱ्या दिवशी त्या पत्रकांच्या बाजूला दुसरी पत्रकं लागायची की एल्फिस्टनला जिवंत किंवा मुर्दा जो पकडून देईल त्याला वासुदेव बळवंतांतर्फे 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. हे तुमच्या पुण्यात घडलंय, आपल्या पुण्यात घडलंय. हे सावरकरांनी ऐकलं आणि हे सगळं करण्यासाठी, शस्त्रास्त्रांचं शिक्षण घेण्यासाठी आमचे वासुदेव बळवंत फडके कुठे जायचे तर ते वासुदेव बळवंत फडके लहुजी बाबा वस्ताद, लहुजी बाबा मांगांच्या तालमीत जायचे. आणि ते त्या तालमीत गेल्यानंतर त्या तालमीमध्ये रत्नागिरीहून आलेला एक 15-16 वर्षांचा मुलगा त्या तालमीत शरीर सौष्ठवासाठी यायचा. त्या तालमीत त्या वासुदेव बळवंतांनी त्या बाळाच्या मनामध्ये राष्ट्रीय विचारांची बीजारोपण केलं. ते म्हणाले की मी तरी ब्रिटिशांची नोकरी केली पण नोकरी करून मला काय मिळालं, मला माझ्या आईला भेटता आलं नाही वासू, ते असं ते वासुदेव सांगायला लागले. मग त्याचा परिणाम त्या बाळाच्या मनावरती झाला आणि त्या बाळाने असं ठरवलं की मी ब्रिटिशांची नोकरीच करणार नाही. तो बाळ कॉलेजात होता आणि कॉलेजात त्या बाळाला त्याचा मित्र गोपाळ भेटला आणि त्या बाळ गोपाळांनी एकत्र मिळून पुण्यामध्ये राष्ट्रीय विचारांची पहिली 2 वर्तमानपत्र आणि पहिली शाळा आणि पहिलं महाविद्यालय सुरू केलं. त्या वर्तमानपत्रांचं नाव केसरी आणि मराठा, न्यू इंग्लिश स्कूल आणि आपलं फर्ग्युसन कॉलेज. आणि ते बाळ गोपाळ म्हणजे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. राष्ट्रीय वृत्ती ही अशी पुढे जात असते. सावरकरांनी ते सांगितलंय
त्यांनी जे वाक्य लिहिलं ना की त्यांना काय गरज होती 14व्या वर्षी शपथ घ्यायची असं विचारत होते. तुम्ही काय हे सगळं करताय असा जाब विचारणारे लोक होते. त्यांना सावरकर सांगत होते चापेकरांच्या फाशीतून आमचा जन्म झाला, आमचा हुतात्म्य अशा हजारो सावरकरांना जन्म देईल. गंमत बघा, वासुदेव बळवंतांच्या प्रेरणेतनं आपले बाळ गंगाधर टिळक, हेच बाळ गंगाधर टिळक पुण्यात प्लेगची साथ आली होती. आणि पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा प्लेगच्या साथीत टिळकांचा पहिला करता मुलगा विश्वनाथ गेला. 18 वर्षांचा होता तो आणि त्यांचा सगळ्यात थोरला मुलगा विश्वनाथ गेला. विश्वनाथ गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी टिळक घरातनं बाहेर पडले आणि ते त्या प्लेगच्या रुग्णांची सेवा करायला, पत्रकार होते, त्यांचं कर्तव्य होतं की काय होतंय काय नाही हे सगळं विचारायला बाहेर पडलेले होते. आणि त्या सेवेच्या दरम्यान टिळक तिथे आहेत. त्यांना कुणीतरी असं विचारलं की अहो टिळक, तुमचा मुलगा, करता मुलगा, पहिला मुलगा विश्वनाथ गेला, किमान 14 दिवस तरी घरी थांबायचं आणि तुम्ही इथे रुग्णांच्या सेवेसाठी असे आलात. टिळकांनी दिलेलं उत्तर आहे मित्रांनो, ही माणसं काय तयार झालेली होती आपण बघा. का सावरकरांनी असं लिहिलंय की आमचे गुरु, गुरुनाम गुरु लोकमान्य टिळक आहेत. सावरकर गुरु मानतात टिळकांना. का गुरु मानतात? कारण टिळकांनी उत्तर दिलं होतं. ते असं म्हणाले की अहो प्लेगच्या साथीमध्ये अवघ्या पुण्याची होळी झाली, अवघ्या पुण्याची होळी झाली. म्हणे पुण्याच्या प्लेगचा रेकॉर्ड असा आहे मित्रांनो की प्रत्येक घरातनं एक मृतदेह पुण्यातल्या गेला प्लेगच्या साथीमध्ये. ते म्हणाले की प्लेगच्या साथीमध्ये अवघ्या पुण्याची होळी झाली, त्या होळीत माझ्या घरातनं एक गोहरी गेली तर काय बिघडलं. काय शब्द आहेत टिळकांचे. या भावनेतनं असणारे आमचे बाळ गंगाधर टिळक. त्या टिळकांना पुन्हा 2-3 महिन्यांना गणेशोत्सव होता आणि त्या गणेशोत्सवादरम्यान त्या 3 मुलांनी प्रश्न विचारला की काय म्हणे टिळक, तुम्ही किती दिवस नुसतं वर्तमानपत्रांमध्ये लिहिणार आहात म्हणे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे वगैरे वगैरे. तर ती 3 मुलं अशी पेटलेली होती, त्यांच्या अशा मनामध्ये उर्मी उचंबळत होत्या. त्यांना कळलं नाही, त्यांना भान राहिलं नाही की आपण केसरीच्या संपादकाला असा जाब विचारतोय की तुम्ही किती दिवस फक्त वर्तमानपत्रामध्ये लिहित राहणार आहात, त्याच्या पलीकडे काही करणार आहात की नाही. कारण मित्रांनो त्याच केसरी टिळकांनी लिहिलेलं होतं. सावरकरांना हे सगळं का करावं असं वाटलं, कारण त्यांनी तो केसरी वाचलेला होता. त्याच केसरीत लिहिलेलं होतं टिळकांनी. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल की चापेकरांना रँडला का मारावं असं वाटलं. आपण चापेकरांचा आत्मवृत्त वाचा. चापेकरांना जेव्हा पुण्याच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं तेव्हा त्या तुरुंगात त्यांनी त्यांचं आत्मवृत्त लिहिलेलं आहे. आणि त्या तुरुंगात जेव्हा त्यांनी आत्मवृत्त लिहिलं तेव्हा चापेकरांचे वडील हे उत्तम कीर्तनकार होते. त्यांचा चिंचवडला तुम्ही गेलात तर मोरया गोसावी मंदिराच्या समोरच्या गल्लीमध्ये वाडा आहे मोठा. अत्यंत उत्तम पद्धतीनं चापेकरांचे 3 भाऊ आपल्या वडिलांची कीर्तनकाराची गादी पुढे चालवू शकले असते. त्यांनी तसं केलं का? तसं केलं नाही. घरदार, संपत्ती हे सगळं त्यांनी सोडलं आणि त्या चापेकरांना हे का करावं असं वाटलं. लोकमान्य टिळकांच्या केसरीत 2 प्रसंग आहेत. मी आपल्याला एक सांगतो की रँडशाही इतकी भयानक का होती. कारण हा रँड काय करायचा मित्रांनो, तर हा रँड एखाद्या घरामध्ये जर एखाद्या तरुण बापाचा मृत्यू झाला असेल, ती आई त्याचं तानुलं पोर त्या देहाच्या शेजारी बसून रडत असेल, तर रँड त्या मृत्यूची चौकशी करायला पोलीस पाठवायचा आणि तो पोलीस पाठवून त्या मुलाचं कलेवर बाजूला केलं जायचं आणि त्या घरातल्या ज्या आया बहिणी असायच्या त्यांच्यावरती अतिप्रसंग केला जायचा. पुण्याच्या पेठापेठांमध्ये छायाचित्र आहेत. आपण कधी केसरीवाड्यात गेलात ना पुण्याला, तर त्या केसरीवाड्यात चित्र लावलेली आहेत. वरती पहिल्या मजल्यावर टिळकांचं जे संग्रहालय ना तिथे, की प्लेगची साथ इतकी भयानक होती की तपासणीच्या नावाखाली पुण्याच्या पेठापेठांमध्ये रस्त्यांवरती माणसांना आणि बायकांना रांगेत उभं केलं जायचं आणि त्यांच्या अंगावरचे कपडे काढून 4 चौघात त्यांची तपासणी केली जायची. हे सहन झालं नाही चापेकरांना आणि त्यांचा उद्वेग वाढला आणि त्यांनी टिळकांना प्रश्न विचारला की काय हो, तुम्ही किती दिवस वर्तमानपत्रात लिहिणार आहात, आपण काही करणार आहोत की नाही. टिळकांनी त्यांना उत्तर दिलं, अरे मी तरी वर्तमानपत्रात लिहितोय, पण तुमच्यासारखी तरुण रक्ताची आणि नव्या दमाची पोरं पुण्यात असताना तो रँड अजून जिवंत कसा. आता बघा, वासुदेव बळवंतांच्या शब्दांचे परिणाम टिळकांवर, टिळकांच्या शब्दांचे परिणाम चापेकरांवरती, आणि त्या चापेकरांनी असं ठरवलं की तो रँड जिवंत कसा असं बळवंतराव म्हणतायत ना. आणि मग त्या चापेकरांनी तयारी केली आणि व्हिक्टोरिया राणीच्या जुबिलीच्या प्रसंगी त्यांनी त्या रँडलाच गोळ्या मारल्या आणि रँडच संपवला. आता गंमत बघा, रँड संपला, पण रँड संपल्यानंतर फक्त 3 चापेकर भावांना पकडलं नाही, त्याच्यासोबत टिळकांना सुद्धा पकडलं आणि त्या पुण्याच्या कारागृहामध्ये
त्या पुण्याच्या येरवडाच्या तो जो तुरुंग आहे त्या तुरुंगात चापेकरांना फाशी द्यायची असं ठरलं. आणि फाशी द्यायची हे ठरल्यानंतर तुमची शेवटची इच्छा काय असं चापेकरांना विचारलं. आणि चापेकरांना विचारल्यानंतर काय घडलं, त्यांनी असं सांगितलं की आमचे जे गुरु आहेत बाळ गंगाधर टिळक ते याच तुरुंगात आहेत. आम्हाला माहितीये पहिला राजद्रोहाचा खटला टिळकांवरती भरलेला होता. विनायक दामोदर सावरकर नावाचा मुलगा 13-14 वर्षांचा हे सगळं बाहेरनं टिपत होता, बघत होता. आणि त्या चापेकरांनी काय मागणी केली होती याची बातमी त्या सावरकरांपर्यंत आलेली होती. आणि त्या चापेकरांनी मागणी केली की ज्यांना मी गुरु मानतो अशा लोकमान्य टिळकांच्या संग्रहातली जी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता भगव्या ध्वजाच्या वेष्टनामध्ये गुंडाळून आमच्यापर्यंत द्या. आमच्या दोन्ही हातामध्ये त्या मृत्यू लोकाचा प्रवास सुरू करण्यापर्यंत आम्ही ती भगवद्गीता हातामध्ये धरतो आणि मग त्या प्रवासाची सुरुवात करतो. आणि तो 13 वर्षांचा मुलगा असा भारावून गेला. त्यानं मृत्यूचा इतका सुंदर आणि साजेरा सोहळा कधी बघितलाच नव्हता. त्यानं कधी कल्पनाच केली नव्हती की हातात भगवद्गीता आणि भगवा ध्वजाच्या वेष्टनात गुंडाळलेली भगवद्गीता घेऊन या देशातली 30-35 वर्षांची तरुण मुलं हसत हसत फासावर जातील. त्यांना वाटलंच नव्हतं असं इथे घडेल. आणि सावरकर एक एक बातम्या ऐकत होते. त्याला कदाचित शंका वाटली असावी की लोकमान्य टिळक भगवद्गीता देतील की नाही हो. पण टिळक सुद्धा कसे टिळकांनी त्यांच्या संग्रहातली भगवद्गीता दिली. आणि ते 3 भाऊ हातात भगवद्गीता भगवा ध्वज घेऊन त्या पोलीस अधिकाऱ्यांनी लिहिलंय की चापेकरांना आम्ही फाशीच्या वधस्तंभापर्यंत आणत होतो. आणि आम्ही त्यांना जसजसे त्या वधस्तंभापर्यंत आणत होतो ना तसतशा त्यांच्या त्या मुठी त्या भगवद्गीतेवरती अधिक प्रगाढ होत होत्या. आम्ही त्यांना फाशी दिली. फाशी दिल्यानंतर त्यांचा देह खाली पडला आणि त्यांच्या हाताच्या मुठी इतक्या भक्कमपणे वळलेल्या होत्या की त्या हातांच्या मुठींमधून ती भगवद्गीता सोडवणं आम्हाला मुश्किल झालेलं होतं. ही तीच भगवद्गीता होती मित्रांनो. ही तीच भगवद्गीता होती ज्या भगवद्गीतेमध्ये मृत्यू नंतरच्या प्रवासाचं वर्णन केलेलं होतं. ही तीच भगवद्गीता होती ज्याच्यात असं लिहिलेलं होतं की आत्म्याच्या अमरत्वाचं तत्वज्ञान सांगितलेलं होतं. ही तीच भगवद्गीता होती ज्याच्यामध्ये हे लिहिलेलं होतं की मी जरी गेलो तरी सुद्धा माझे पुढचे अनेक लोक माझा वसा पुढे आणतील. ही तीच भगवद्गीता होती ज्या भगवद्गीतेत असं लिहिलेलं होतं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा अधर्माचा इथे सगळा गाजावाजा होतो तेव्हा तो अधर्म संपून धर्माधिष्ठित राज्य आणण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. आणि आत्मा हा अमर असतो. त्या आत्म्याच्या अमरत्वाचं तत्वज्ञान सुद्धा नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका त्याच भगवद्गीतेत लिहिलेलं होतं. आणि ती भगवद्गीता हाती घेऊन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता 3 तरुण मुलं फासावर गेलेली होती. याचा परिणाम त्या भगूरच्या जवळच्या नाशिकच्या जवळच्या छोट्याशा गावातल्या 14 वर्षांच्या मुलावरती झालेला होता. आणि या मुलानं टिळकांच्याच केसरी वर्तमानपत्रात हे का सांगितलं, वासुदेव बळवंतांपासून टिळकांपर्यंत आपण आलो कारण सावरकर म्हणाले असं एक कुठला तरी प्रसंग नाही. या अशा एक एक प्रेरणा माझ्या मनात रुंजी घालत होत्या. मला कळत नव्हतं काय करावं. आणि त्या सगळ्या भावनांच्या कल्लोळाने मी अक्षरशः हेलावून गेलेलो होतो. आणि त्या भावनांच्या कल्लोळामध्ये त्या दिवशी संध्याकाळी तो केसरीचा अंक माझ्या घरी आला. आणि तो केसरीचा अंक माझ्या घरी आल्यानंतर काय घडलं, केसरीचा अंक आला आणि मी तो वाचला. आणि ते केसरीच्या अंकात शीर्षक दिलेलं होतं की चापेकरांच्या घराण्यातल्या ते 3 भावांना फासावरती चढवलंय. आणि आता चापेकरांना फासावर चढवल्यानंतर खरं तर चापेकरांचं गुणगान व्हायला पाहिजे होतं. पण चापेकरांना हे करण्याची काय गरज होती. असं म्हणणारी माणसं आमच्याच देशात, चापेकरांना नावं ठेवणारी माणसं आमच्याच पुण्यात. सावरकरांना ते सहन झालं नाही आणि ते अस्वस्थ झाले आणि रडायला लागले सावरकर. त्यांनी असं म्हटलंय की ज्या केसरी वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आली होती ना, तो केसरी वर्तमानपत्राचा अंक माझ्या अश्रूंनी भिजून गेला. पण मला उत्तर मिळेना की चापेकर गेले. अरे पण त्यांनी जे काम सुरू केलं होतं ते काम संपलंय का. आमचे वासुदेव बळवंत गेले, आमचे टिळक तुरुंगात आहेत. चापेकर हा देह सोडून गेले. पण त्या वासुदेव बळवंतांनी बघितलेलं स्वप्न 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये हौतात्म्य पत्करलेले आमची झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मंगल पांडे यांनी बघितलेलं स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालंय का. वासुदेव बळवंत गेले, रामसिंग कुका गेले, टिळक तुरुंगात आहे, चापेकर सुद्धा हे जग सोडून गेले. या सगळ्यांचं काम पुढे करणार कोण. अरे या सगळ्यांचं काम पुढे करणार कोण असा प्रश्न एका खेड्या गावातल्या
नाशिक जवळच्या एका 14 वर्षांच्या मुलाला पडतो आणि तो मुलगा अस्वस्थ होतो, तो मुलगा रडायला लागतो. सावरकरांनी लिहिलंय, मी इतका अस्वस्थ झालो, मी रडायला लागलो. माझ्या घराच्या दिवाण खाण्यामध्ये मी असा अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालायला लागलो आणि मला कळेना आता काय करायचं, आता कसं जगायचं, ह्याने केलेलं काम पुढे कोण चालवणार. मध्यरात्र झाली आणि तरी सुद्धा मी अस्वस्थ होतो, मी रडत होतो, मला सुचत नव्हतं, मला काही कळत नव्हतं. आणि त्या सगळ्या भावनातिरेकामध्ये मला काही कळेना, माझी तब्येत बिघडते की काय असं मला वाटायला लागलं, माझं डोकं भणभणायला लागलं. आणि त्या भावनातिरेकामध्ये मी काय केलं तर मला अचानक येरझाऱ्या घालताना सावरकरांच्या दिवाणखान्याच्या बाजूला त्यांचं देवघर आहे, त्या देवघरात नंदादीप तेवत होता, त्या देवघरापाशी मी गेलो आणि त्या भावना वेगामध्ये मी मांडीवरती खाली बसलो. आणि बसल्यानंतर त्या नंदादीपाच्या त्या प्रकाशामध्ये मला समोर दिसली ती माझी कुलदेवता अष्टभुजा भवानी. त्या अष्टभुजा भवानी समोर नकळतपणे माझे 2 हात जोडले गेले, माझे डोळे मिटले गेले. पहाट होत होती, एकीकडे सूर्योदय होत होता आणि त्या सूर्योदयाच्या निमित्तानं या देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक नवा प्रकाश पडणार होता. सावरकरांनी लिहिलेल्या त्या भावनातिरेकामध्ये मी माझे 2 डोळे मिटले, हात जोडले आणि मला असं वाटायला लागलं की ती अष्टभुजा भवानी जिच्या 8ही हातांमध्ये शस्त्र आहे, ती अष्टभुजा भवानी मला सांगतेय की विनायका उठ, जागा हो, कुणीतरी पुढे येईल, कुणीतरी चापेकरांचं काम पुढे चालवेल, याची वाट तू कशाला बघतोयस. कोण करेल. अरे विनायका तू करशील असा जणू वरदहस्त त्या अष्टभुजा भवानीनं माझ्या डोक्यावरती ठेवला असं मला वाटलं. आणि त्या भावनातिरेकामध्ये मी बोलून गेलो, मी शपथ घेतली. वयाच्या 14व्या वर्षी मी ते शब्द उच्चारले की हे मातृभूमी, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून तुझ्या मुक्तते करता मारिता मरे तो झुंजे. 14 वर्षांचा मुलगा सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मरे तो. शब्द ऐका, मरणार आहे मी हे माहितीये, मला मृत्यू येणार आहे माहिती आहे. चापेकरांना का माहिती नव्हतं की त्यांनी रायगडा मारल्यानंतर त्यांना मृत्यू येणार, त्यांना माहिती होतं. पण मारिता मरे तो. जेव्हा एखादा सैनिक रणांगणात लढायला जातो तेव्हा त्याला माहिती असतं कुठलं तरी अस्त्र आपल्या अंगावरती येईल आणि आपल्याला या देहाचा निरोप घ्यायला लागेल. हे वस्त्र टाकून तो आत्मा त्याच्या प्रवासाला निघेल. पण ही आदला बदल होण्याच्या आधी मला देवानं जी जबाबदारी दिली आहे ती पूर्णपणे पार पाडणं माझं काम आहे. मारिता मरे तो झुंजेन म्हणजे आधी शत्रूला संपवणं हे माझं उद्दिष्ट आहे. शत्रूला संपवतो मी संपलो तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग सावरकरांनी पुढे 2 वाक्य लिहिली आणि शपथ पूर्ण केली आहे. त्यांनी असं लिहिलंय, या युद्धात जर मला यश मिळालं तर काय करीन, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तुझ्या मस्तकावर स्वराज्याचा राज्याभिषेक करेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता ना तसा, हे मातृभूमी तुझ्या मस्तकावर स्वराज्याचा राज्याभिषेक करेन. आणि जर अपयश आलं तर काय, चापेकरांसारखा हसत फासावर सुद्धा जाईल. हे सावरकरांचे शब्द मित्रांनो. अवतीभोवतीची आपली 14 वर्षांची मुलं, त्यांच्या प्रायोरिटीज बघा 2025 सालच्या आणि 125 वर्षांपूर्वीच्या विनायक दामोदर सावरकरांसमोर असलेली प्रायोरिटी बघा. म्हणजे आपल्याला कळेल त्या पारतंत्र्याची धाक. एकटा माणूस होता, त्यांनी शपथ घेतली तेव्हा कोणीही त्यांच्या सोबत नव्हतं. 14व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली होती आणि नंतर 10-11 वर्षात त्या माणसाने इतका पराक्रम करून दाखवला की 27व्या वर्षी तर ब्रिटिशांना असं वाटलं की याला पकडावं आणि 50 वर्ष याचं आयुष्य आपण संपवून टाकावं, बंदिस्त करावं. असं काय घडलं 14 ते 25, 14 ते 26 या वर्षात? असा काय चमत्कार सावरकरांनी केला की ज्या चमत्कारामुळं त्यांना अंदमानात आणावंसं वाटलं? हे आपल्याला उद्या समजून घ्यायचंय. 2 व्याख्यानं माझी झाली, उद्या 3रं माझं शेवटचं व्याख्यान. त्याच्यामुळे 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा होण्याचं मूलभूत कारण सावरकरांनी केलेले क्रांतीचे अफाट प्रयोग आपण उद्या समजून घेऊ. आणि आज माझ्या वाणीला मी अर्धविराम देतो. मनपूर्वक धन्यवाद.